हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे DSBDA डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स, तर या सब्जेक्ट वाईज आपण सगळे जे तुमचे युनिट्स आहे, युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5पर्यंत पूर्ण आपण कवर केलेला आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 जो आहे तुमचा डेटा व्हिज्युअलायझेशन अँड हॅडोप, तर या युनिटचा आपण या लेक्चरमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर युनिट 1 पासून ते युनिट 5पर्यंत जे वन शॉट लेक्चर सगळे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही आधी बघू शकता. आता एंड सेम एक्झाम येत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट 3 टू युनिट 6पर्यंतचे जे पण युनिट्स आहेत ते मी सगळं कवर करणार आहोत. म्हणजेच आजच्या जो युनिट 6 आहे हा झाल्यानंतर तुमचा DSBDAचा पूर्ण सिलेबस आपल्या चॅनलवरती अपलोड असेल. तर तुमचे जे पण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे मित्र असतील त्यांच्यासोबत चॅनलला नक्कीच शेअर करा, आणि तुम्ही जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 हा पूर्ण बघणार आहोत. तर युनिट नंबर 6 जो आहे तुमचा डेटा व्हिज्युअलायझेशन अँड हॅडोप, तर या युनिटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त डेटा व्हिज्युअलायझेशन या कन्सेप्टवरती शिकायचं आहे. तर डेटाला व्हिज्युअलाइज कसं करतात, त्याच्यामध्ये त्याचं चॅलेंजेस काय काय आहेत, त्याचे टाईप्स काय काय आहेत, आणि त्याच्या टेक्निक्स काय काय आहेत व्हिज्युअलाइज करायच्या डेटाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय टूल्स यूज केले जातात, आणि हॅडोप इकोसिस्टीम काय असतं, त्याचे काय कन्सेप्ट आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले व्हिज्युअलायझेशनच्या वरती सगळे टॉपिक्स आपण 1 बाय 1 कवर करणार आहोत. त्यानंतर हॅडोप आणि त्याचे काही कन्सेप्ट आहेत ते, त्याच्यानंतर ॲनालिटिक्स टेक्निक्स काय काय आहेत, आणि त्याच्यानंतर तुमचे जे त्याला तुम्ही काय टाईप्स बोलता ना, की डेटाला व्हिज्युअलाइज करायचे टेक्निक्स कोणकोणते आहेत, त्या काही टेक्निक्स आहेत इथे, त्या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर चांगल्या प्रकारे या युनिटमध्ये 16 टॉपिक आपल्याला करायचे आहेत, जे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत, आणि जे तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातात ते टॉपिक्स पण याच्यामध्ये कवर केलेले आहेत पूर्ण. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर हे सगळे टॉपिक आपण 1 बाय 1 कवर करूयात एकदम सिम्पल याच्यामध्ये. तर मी प्रत्येक टॉपिक हा तुम्हाला एकदम सिम्पल याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काढलेला आहे, आणि तुम्ही हे एक्झाममध्ये 1 बाय 1 करून लिहू शकता. तसं पण तुमचा जो DSBDAचा पेपर असतो हा थेअरी असतो, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त थेअरी क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला, तर त्याचे लेंथी ॲन्सर्स तुम्हाला तिथे लिहायचे असतात. तर 1 बाय 1 आपण सगळं युनिट हा कवर करून घेऊयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो या युनिटचा, की इंट्रोडक्शन काय आहे नेमकं डेटा व्हिज्युअलायझेशनचं. तर डेटा व्हिज्युअलायझेशन काय आहे, तर डेटा व्हिज्युअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रिप्रेझेंटिंग डेटा इन ग्राफिकल ऑर व्हिज्युअल फॉर्मॅट सच ॲज चार्ट, ग्राफ, मॅप्स अँड प्लॉट्स, सो दॅट ह्युमन्स कॅन इझिली अंडरस्टँड पॅटर्न्स, ट्रेंड्स अँड इन्साईट. तर आपण जे पण डेटावरती ऑपरेशन्स वगैरे करतो, आणि डेटामधून आपल्याला काहीतरी पॅटर्न्स किंवा ट्रेंड्स किंवा इन्साईट म्हणजेच काय, की आउटपुट फाइंड करायचे असतात आपल्याला बेटर डिसिजन घेण्यासाठी, फ्युचरला प्रेडिक्ट करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण जी तुमची लास्टची स्टेप असती लाईफ सायकलमध्ये तुमच्या, जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये जी सगळ्यात लास्टची स्टेप असते आपली डेटाला व्हिज्युअलाइज करण्याची, तर त्याच्यामध्ये तुमचा जो पण डेटा असतो त्याला आपण रिप्रेझेंट करत असतो एका ग्राफिकल किंवा व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये. तर त्या फॉर्मॅटला आपण चार्ट, ग्राफ आणि मॅप्स आणि प्लॉट्स, तर या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला व्हिज्युअलाइज करत असतो, तर त्यालाच डेटा व्हिज्युअलायझेशन आपण बोलतो. तर डेटा व्हिज्युअलायझेशन हा इम्पॉर्टंट का आहे, तर सगळ्यात पहिलं कारण त्याचं असं आहे की इझी टू फाइंड पॅटर्न्स. आता डेटामधून पॅटर्न्स फाइंड करण्यासाठी हे इझी आपल्याला करून देतं. त्यानंतर काही ट्रेंड्स फाइंड करायचे असतील लार्ज डेटामधून, तर त्याच्यासाठी पण आपल्याला हे इझी जातं, म्हणून आपण डेटा व्हिज्युअलायझेशनचा यूज करत असतो जास्तीत जास्त. त्याच्यानंतर हेल्प्स इन फास्टर डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंगसाठी पण हे हेल्प करतं. त्याच्यानंतर येतं मेक्स कॉम्प्लेक्स डेटा इझी टू कम्युनिकेट. जो पण कॉम्प्लेक्स डेटा असेल त्याच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं. त्याच्यानंतर हेल्प्स डिटेक्ट आउटलायर अँड ॲनोमलीज. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते डिटेक्ट करण्यासाठी पण हेल्प करतं. तर अशा प्रकारे डेटा व्हिज्युअलायझेशन हे इम्पॉर्टंट आहे.
तर डेटा व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट काय आहे ते तर बघितलं. त्याचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत, तर सगळ्यात पहिलं येतं डेटाला एक्सप्लोर करण्यासाठी आणि डेटाला अंडरस्टँड करण्यासाठी आपण त्याला यूज करत असतो. त्यानंतर त्याच्यामधून काही हिडन पॅटर्न्स फाइंड करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये डेटामध्ये काही व्हेरिएबल्स असतात, त्याचे रिलेशनशिप्स फाइंड करण्यासाठी आपण तिथे डेटा व्हिज्युअलायझेशनचा यूज करत असतो. त्याच्यानंतर सपोर्ट डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग, तर डिसिजन मेकिंगसाठी पण हे सपोर्ट करतं. मॉनिटर परफॉर्मन्स ओव्हर टाईमच्या रिलेटेड तुमचा जो पण डेटा आहे तो कसा परफॉर्मन्स देतो त्याला मॉनिटर करण्यासाठी पण याचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे डेटा व्हिज्युअलायझेशन काय असतं, तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, का इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत आपण हे इंट्रोमध्ये बघितलं. आता इंट्रो तर झाला या युनिटचा. डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजेच डेटाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आपल्याला, कारण त्याच्यामधून आपल्याला काही पॅटर्न्स फाइंड करायचे आहेत जे आपल्याला बेटर डिसिजन देतील. की आपली जी कंपनी असेल, समजा एखादी तुमची कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करता, आधीचा डेटा घेता, रॉ डेटा, त्याच्यामधून काही पॅटर्न्स फाइंड करता की कशामुळे आपल्या कंपनीमध्ये या प्रोडक्टसाठी प्रॉब्लेम येत आहे. तर त्याच्यामधून आपण सोल्युशन काढतो आणि डेटाला व्हिज्युअलाइज करतो. तर व्हिज्युअलाइज झालेल्या डेटामधून आपण तिथे इन्फॉर्मेशन घेत असतो आणि कोणकोणत्या डेटावरून आपल्याला कसे कसे आउटपुट भेटत आहे आणि त्याचं सोल्युशन कसं काढायचं आहे आपण ते बघत असतो. तर त्याच्यामध्ये आपण चार्ट वगैरे यूज करत असतो. तर हे झालं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड डेटा व्हिज्युअलायझेशन. तर डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहे, तर डेटा हा कसा असला पाहिजे व्हिज्युअलाइज करण्यासाठी, तर ते वन बाय वन आपण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिला येतो त्यामध्ये क्लिअर. डेटा हा आपला क्लिअर असला पाहिजे, म्हणजेच काय की डेटाला इझिली अंडरस्टँड झाला पाहिजेत असा आपला डेटा क्लिअर असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक येतो आपला ॲक्युरेट. आता डेटा ॲक्युरेट असेल तेव्हाच आपण त्याला करेक्टली रिप्रेझेंट करू शकतो तिथे, म्हणजेच काय की रिप्रेझेंट डेटा करेक्टली, आपल्याला तिथे डेटाला करेक्ट वेने तिथे रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक येतं सिम्पल. आता डेटा आपला जो असेल तो सिम्पल पाहिजेत, आपल्याला त्याच्यामध्ये काही पण ओव्हर क्राउडेड इन्फॉर्मेशन नाही पाहिजेत. तर अशा प्रकारे आपला डेटा हा फक्त सिम्पल असला पाहिजे, अंडरस्टँडेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर रिलेव्हंट म्हणजे काय की आपल्याला जे पण इन्फॉर्मेशन पाहिजेत असली ती युजफुल इन्फॉर्मेशन आपल्याला शो झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असती ती नेग्लेक्ट झाली पाहिजेत. फक्त युजफुल इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे शो झाली पाहिजेत, म्हणजेच रिलेटेबल पाहिजेत आपल्या आउटपुटसोबत. त्याच्यानंतरचा कॅरेक्टरिस्टिक येतो लास्टचा इंटरॅक्टिव्ह म्हणजेच काय की तुमचा जो पण डेटा असेल तो युजरसोबत इंटरॅक्ट झाला पाहिजे, त्याच्यामधून त्याला कळलं पाहिजे की या डेटा नेमकं सांगत काय आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे 5 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथे दिलेले आहे. याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर वन बाय वन करून हे सगळे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजेत. तर याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर सगळ्यात पहिले तुम्हाला रॉ डेटा दिलेला असतो जसं की इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण ते टूल्स वगैरे यूज करत असतो, जसं की इथे लाईन चार्ट आपण यूज केलेला आहे. तर लाईन चार्टचा यूज करून आपण इथे डेटाला व्हिज्युअलाइज करतो आणि व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुमचे जे पण ॲनालिस्ट वगैरे जे पण असतील ते डेटाला इथे डॅशबोर्डवरती किंवा चार्टवरती ते डेटाला बघणार आणि त्याच्यामधून इन्साईट फाइंड करणार किंवा पॅटर्न जे पण असेल बेटर डिसिजन घेण्यासाठी ते इथे सोल्युशन देणार तुम्हाला. तर अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता कॅरेक्टरिस्टिक सोबत. तर याच्यामुळे काय होतं की तुमचा जो पण अंडरस्टँडिंग होतं ते फास्ट होतं. त्यानंतर तुम्हाला जे पण पॅटर्न्स फाइंड करायचे असले ते पॅटर्न्स तुम्हाला तिथे भेटतात आणि जे पण डिसिजन घ्यायचे असतील ते डिसिजन बेटर तुम्हाला घेता येतात. तर अशा प्रकारे डेटा व्हिज्युअलायझेशन वर्क करतं. आता याच्यामध्ये दुसरा जो टॉपिक येतो या युनिटमध्ये तो येतो चॅलेंजेस टू बिग डेटा व्हिज्युअलायझेशन. तर आता इथून पुढे जे पण टॉपिक्स येणार आहेत त्याच्यावरती एंडसेममध्ये खूप जास्त वेळा क्वेश्चन्स विचारले आहेत PYQजमध्ये. तर वन बाय वन आपण हे डिटेलमध्ये बघून घेऊयात. तर याच्यामध्ये काय काय असतं, तर सगळ्यात पहिला येतो आपल्याकडे चॅलेंजेस काय काय आहेत बिग डेटा व्हिज्युअलायझेशन. जेव्हा आपण डेटाला व्हिज्युअलाइज करत असतो त्याच्यामध्ये खूप डिफिकल्टीज येतात डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी, कारण आपला जो डेटा असतो तो बिग डेटा असतो, एक्स्ट्रीमली लार्ज असतो. तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात when trying to create meaningful visuals from big data. बिग डेटामधून जेव्हा पण आपण व्हिज्युअलाइज करायचं असेल तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात.
त्यालाच आपण चॅलेंजेस बोलतो. तर आता हे चॅलेंजेस कसे असू शकतात, जसं की व्हॉल्यूम असू शकते, व्हेलॉसिटी असू शकते, व्हेरायटी असू शकते, स्केलेबिलिटी असू शकते, रिअल टाईम असू शकतं, परसेप्शन असू शकतं, प्रायव्हसी आणि कॉम्प्लेक्सिटी. तर असे हे जे आहेत 8 जे चॅलेंजेस आहेत हे वन बाय वन आपण एक्सप्लेन करणार आहोत तुम्हाला. तर वन बाय वन याला डिस्कस करूयात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तिथे क्वेश्चनमध्ये डायग्राम ही ड्रॉ करायची आहे, कारण डायग्रामवरूनच तुम्हाला थेअरी क्वेश्चन्स हे जास्त लिहिता येतात, इलॅबोरेट करता येतात. तर तुम्हाला डायग्राम ही ध्यानात ठेवायची आहे, फक्त मेन पॉईंट्स काय काय आहेत. तर डायग्रामवरून तुम्हाला पूर्ण ॲन्सर तिथे छापता आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट मी एकदम चांगल्या वेमध्ये तुम्हाला इथे पॉईंट वाईज सगळे टॉपिक कवर केलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो चॅलेंज येतो आपल्याला डेटा व्हिज्युलाइज करण्यासाठी तो येतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय की एक्स्ट्रीमली लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, म्हणजेच खूप साऱ्या अमाऊंटमध्ये तुमच्याकडे डेटा असेल, बिलियन्स ऑफ रोजमध्ये, तर तो डेटा व्हिज्युलाइज करण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हा सगळ्यात पहिला चॅलेंज आपल्याला डेटा व्हिज्युलाइज करण्यासाठी येऊ शकतो. तर तुमचा हा मिलियन्स ऑफ डेटा पॉईंट्सचा जो डेटा असतो हा डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला नॉर्मल चार्ट हे खूप कमी याच्यामध्ये पडतात, म्हणजे नॉर्मल चार्ट त्या डेटाला व्हिज्युलाइज करूच नाही शकत. त्याच्यानंतर स्क्रीन हॅज लिमिटेड पिक्सल, तुमची जी स्क्रीन असेल त्याला फक्त लिमिटेड पिक्सल्स असतात आणि लार्ज डेटा हा तिथे शो नाही करता येणार तुम्हाला. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झाले तर तुमचे जे ट्वीट्स असतात ते डेमध्ये खूप सारे असतात, म्हणजे मिलियन्स ऑफ ट्वीट्स हे डेमध्ये शो करायचे असतात तुम्हाला. तर ते एका ग्राफमध्ये शो करण्यासाठी तुम्हाला चॅलेंज येऊ शकतं तिथं. तर अशा प्रकारे व्हॉल्यूम हा एक चॅलेंज आहे. त्यानंतर दुसरा चॅलेंज येतो व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय की तुमचा जो रिअल टाईम डेटा असतो तो खूप फास्टमध्ये तिथे तयार होत असतो. तर हा फास्टमध्ये डेटा जो आहे तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला तिथे हार्ड जातं, व्हिज्युलाइज करण्यासाठी तिथे हार्ड जातं. त्यानंतर जे ओल्ड टूल्स असतात व्हिज्युलाइज करायचे ते तिथे स्लो पडतात. तर अशा प्रकारे तुमची व्हेलॉसिटी पण तिथे मॅटर करते डेटाला व्हिज्युलाइज करण्यासाठी. तर स्टॉक प्राइसेस चेंजिंग एव्हरी मिली सेकंड, आता तुमचे जे पण स्टॉकचे प्राइजेस असतात ते मिली सेकंडमध्ये चेंजेस होत असतात. तर ते व्हिज्युलाइज करण्यासाठी तिथे व्हेलॉसिटी मॅटर करते. त्याच्यानंतर तिसरा चॅलेंज येतो आपला व्हेरायटी. व्हेरायटी म्हणजेच काय की मेनी डिफरंट फॉर्मॅट्स. आता तुमचा जो डेटा असेल तो खूप वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो, जसं की टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज, नंबर्स, जेसॉन फाईल्स, असं खूप सारे फॉर्मॅट्स आहेत डेटाचे, जे डिफरंट फॉर्मॅट्समध्ये तुमचा डेटा हा दाखवत असतात. तर व्हिज्युलाइज करण्यासाठी हार्ड जातं डिफरंट टाईप्स ऑफ डेटा. आता वेगवेगळ्या टाईप्सचा डेटा जर तुम्हाला एकाच याच्यामध्ये जर व्हिज्युलाइज करायचं असेल तर ते खूप डिफिकल्ट जातं. त्याच्यानंतर नीड डिफरंट टेक्निक्स फॉर इच टाईप. आता प्रत्येक टाईपच्या डेटासाठी तुम्हाला डिफरंट टेक्निक्स तुम्हाला यूज करावे लागतात. तर त्याच्यासाठी व्हेरायटी पण हा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट हे पण थोडंसं चॅलेंज आहे डेटाला व्हिज्युलाइज करण्यासाठी. इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर कंबायनिंग सेल्स नंबर्स विथ कस्टमर रिव्ह्यूज अँड सोशल मीडिया पोस्ट. तर कस्टमरचे रिव्ह्यूज आणि सोशल मीडियाच्या ज्या पोस्ट राहतात याला जर कंबाईन करून जर शो करायचं असेल तुम्हाला तर तिथे वेगवेगळ्या टाईपचे जे डेटाचे फॉर्मॅट असतात ते शो करण्यासाठी तुम्हाला तिथे डिफिकल्ट जाऊ शकतं. तर त्याच्यानंतर चौथा जो चॅलेंज येतो तो आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ डेटा. आता डेटा हा कॉम्प्लेक्स असतो, म्हणजेच काय की मेनी व्हेरिएबल्स आणि डायमेन्शन्स असतात तुमच्या बिग डेटामध्ये. तर हे व्हेरिएबल्स आणि डायमेन्शन जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हार्ड टू शो 100 व्हेरिएबल्स इन वन चार्ट. आता तुमच्याकडे त्या डेटामध्ये जर खूप सारे व्हेरिएबल्स असतील आणि ते तुम्हाला एका चार्टमध्ये जर फिट करायचे असतील किंवा व्हिज्युलाइज करायचे असतील तर ते खूप हार्ड जातं व्हिज्युलाइज करण्यासाठी. आणि रिलेशनशिप्स बिटवीन व्हेरिएबल्स आर टू कॉम्प्लेक्स. आता जे व्हेरिएबल्स आहेत तुमचे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही रिलेशनशिप्स जर शो करायचे असतील तर ते पण खूप कॉम्प्लेक्स जातं तिथं शो करण्यासाठी. तर अशा प्रकारे कॉम्प्लेक्सिटी पण एक चॅलेंज येतो तुमचा डेटाला व्हिज्युलाइज करण्यासाठी. तिथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता पेशंट हेल्थ डेटा विथ 200 डिफरंट मेजरमेंट्स. म्हणजेच काय की तुमचा जो पेशंट असेल त्याचा हेल्थ डेटा तुम्ही जर वेगवेगळ्या मेजरमेंट्समध्ये जर तुम्हाला शो करायचा असेल तर त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी येऊन लागते. म्हणून कॉम्प्लेक्सिटी पण हे एक मोठं चॅलेंज आहे डेटाला व्हिज्युलाइज करण्यासाठी. त्याच्यानंतरचा पाचवा येतो स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी का तर व्हिज्युलायझेशन टूल्स मस्ट स्केल अप टू हँडल ग्रोईंग डेटा. आता तुमचा जो पण डेटा असेल तो ग्रो करत असतो, तर ग्रो करता त्याला
तुमचा डेटा जो आहे तो ग्रो करता करता तुम्हाला जर शो करायचा असेल तुमच्या व्हिज्युअलायझेशनच्या टूल्सनं, तर त्याला स्केलअप पण करता आलं पाहिजे, म्हणजे स्केलेबल पण असला पाहिजे तो. जसा जसा तुमचा डेटा ग्रो होतो तसा तसा तुमचे जे टूल्स राहतात ते स्लो होत जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्केलेबिलिटी पण लागेल. तर हे पण एक चांगलं चॅलेंज तुम्ही डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी म्हणू शकता. हार्ड टू मेंटेन परफॉर्मन्स विथ ह्यूज डेटा सेट्स. तर परफॉर्मन्स पण मेंटेन करण्यासाठी हार्ड जातं, म्हणून स्केलेबिलिटी पण हा एक चॅलेंज येतो तिथे. त्याच्यानंतरचा चॅलेंज येतो प्रायव्हसी आणि सिक्युरिटी. आता याच्यामध्ये काय आहे की तुमचा जो बिग डेटा आहे त्याच्यामध्ये काही सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन पण असू शकते. जेव्हा तुम्ही डेटाला व्हिज्युअलाइज करता तिथे तुम्ही त्या पर्सनल किंवा प्रायव्हेट डेटा जो असेल तुमचा तो शो नाही करू शकत तुम्ही तिथे. तर हे पण प्रायव्हसी आणि सिक्युरिटी हा पण एक चॅलेंज तिथे येतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुमचा जो पण पेशंट असतो त्याचं नाव आणि मेडिकल रेकॉर्ड तुम्ही तिथे डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही यूज नाही करू शकत, कारण तिथे प्रायव्हसी असते त्यांची. म्हणून हा पण एक चॅलेंज येतो. त्याच्यानंतर 7वा चॅलेंज येतो आपला परसेप्शन आणि इंटरप्रिटेशन. तर याच्यामध्ये काय आहे की इवन इफ व्हिज्युअलायझेशन इज क्रिएटेड, तुमचं व्हिज्युअलायझेशन जर क्रिएट झालं आणि ह्युमन्स मे मिसइंटरप्रेट इट, काही वेळा आपल्याकडून पण चुका होतात. तर त्याच्यामध्ये टू मच इन्फॉर्मेशन ऑन वन चार्ट. समजा एखाद्याकडून चूक झाली की खूप सारी इन्फॉर्मेशन एकाच चार्टमध्ये जर त्याने भरून दिली, तिथे व्हिज्युअलाइज करून दिली, तर त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. आणि तुमचे जे पण ॲनालिस्ट वगैरे असतात ते ॲनालाइज करताना तिथे बघत असतात की खूप सारे व्हेरिएबल्स आणि इन्फॉर्मेशन खूप सारी दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन तिथे होऊ शकतं. तर हे पण एक चॅलेंज तिथे येतं, परसेप्शन आणि इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये मिसलिडिंग सेल्स ऑर कलर्स कॅन गिव्ह रॉंग इम्प्रेशन. त्याच्यामध्ये तुम्ही जर व्हिज्युअलायझेशनमध्ये वेगवेगळे कलरचा यूज केला किंवा तिथे काही समजतच नसेल असे कलर्स जर तुम्ही यूज केले, तर ते पण तुम्हाला तिथे चॅलेंज येऊन लागतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर अ ग्राफ विथ रॉंग वाय ॲक्सिस स्केल मेकिंग स्मॉल चेंजेस लुक ह्यूज. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर 8वा जो चॅलेंज आहे तो येऊ शकतो रिअल टाईम व्हिज्युअलायझेशन. आता रिअल टाईम पण करायला खूप सारा चॅलेंज येऊ शकतो तिथं, जसं की शोविंग लाईव्ह अपडेटिंग डेटा इज टेक्निकली व्हेरी हार्ड. लाईव्ह डेटाला तिथे शो करण्यासाठी खूप सारा कॉम्प्लेक्सिटी तिथे येऊ शकते डेटामध्ये. तर रिक्वायर्स फास्ट प्रोसेसिंग, आणि लाईव्ह डेटा दाखवण्यासाठी खूप सारी प्रोसेसिंग आणि रेंडरिंगची प्रोसेस तिथे लागते. टूल्स मस्ट हँडल कंटिन्यूस डेटा स्ट्रीम्स. आता टूल्सला पण हँडल करावं लागतं तुमच्या कंटिन्यूस डेटाला. तर अशा प्रकारे रिअल टाईम व्हिज्युअलायझेशन पण एक चॅलेंज तिथे येतं बिग डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. याचं एक्झाम्पल लाईव्ह ट्रॅफिक मॉनिटरिंग डॅशबोर्ड जे असतात तुमचे, ते याचं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे हे जे 6 चॅलेंजेस आहेत हे 1 बाय 1 तुम्हाला तिथे एक्सप्लेन करावे लागतात. तर याच्यावरती थेअरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाते की चॅलेंजेस काय काय आहेत ते 1 बाय 1 एक्सप्लेन करा. आणि हे जे क्वेश्चन्स येतात थेअरी क्वेश्चन्स, हे 8 ते 9 मार्कासाठी विचारले जातात. तर तुम्हाला हे सर्व 1 बाय 1 तिथे लिहायचं आहे, इलॅबरेट करायचं आहे सगळे टॉपिक्स. त्याच्यानंतर 3रा टॉपिक येतो या युनिटचा, टाईप्स ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन. आता डेटा व्हिज्युअलायझेशनचे चॅलेंजेस पाहिले काय काय येऊ शकतात, त्यानंतर याचे टाईप्स काय काय आहेत डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. तर इथे खूप सारे डिफरंट टाईप्स येतात. त्याच्यामधून पण तुम्हाला जो डेटा असेल त्याच्यामधून पण एक राईट टाईपचा डेटा व्हिज्युअलाइज तुम्हाला करायचा असतो तिथे. तर डेटा खूप साऱ्या फॉर्मॅटमध्ये असतो आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी वेगवेगळे इथे व्हिज्युअलायझेशनचे टाईप्स असतात. तर प्रत्येक वेगवेगळ्या डेटासाठी प्रत्येक वेगवेगळे टाईप्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर टाईप्समध्ये इथे सगळ्यात पहिले 6 टाईप्स तुम्हाला इथे दिसून येतात. तर हे 6 टाईप्स जर तुम्हाला विचारलं की याच्यावरती PYQजमध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारले आहेत की कोणकोणते टाईप्स आहेत, आणि ते टाईप्स तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात 8 किंवा 9 मार्कासाठी. तर टोटल 6 टाईप आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो टेम्पोरल, त्यानंतर हिरार्चिकल, त्यानंतर नेटवर्क, जिओस्पॅचियल, त्यानंतर मल्टीडायमेन्शनल आणि स्टॅटिस्टिक. तर हे 6च्या 6 तुम्हाला तिथे या डायग्राम्स मी इथे दिलेले आहेत. तर या डायग्राम्स पण तुम्ही तिथे एक्झाम्पलमध्ये देऊ शकता, जसं की लाईन चार्ट, ट्री मॅप, नेटवर्क ग्राफ, हीट मॅप, स्कॅटर प्लॉट आणि हिस्टोग्राम. तर या 6 टाईप्स जे आहेत ते तुम्ही तिथे देऊ शकता. तर हे 1 बाय 1 डिस्कस करूयात एकदा लवकरात लवकर. तर सगळ्यात पहिला येतो त्यामध्ये टाईप्समध्ये टेम्पोरल व्हिज्युअलायझेशन. तर टेम्पोरल व्हिज्युअलायझेशन कशासाठी यूज होतं, तर यूज फॉर डेटा दॅट चेंजेस ओव्हर टाईम. तर टाईमनुसार जो पण डेटा तुमचा चेंजेस होत असतो
त्याच्यासाठी आपण टेम्पोरल व्हिज्युअलायझेशन हे यूज करत असतो, हा टाईप यूज करत असतो. याच्यामध्ये काय आहे तर तुमचा ट्रेंड ओव्हर टाईम टाईम पिरियडवरती जे तुमचे ट्रेंड्स असतात ते हा शो करत असतो. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येतं की एक एक्स ॲक्सिस असते आणि एक वाय ॲक्सिस असते. तुमची जी एक्स ॲक्सिस असते त्याच्यावरती टाईम शो करतो आणि वाय ॲक्सिसवरती व्हॅल्यू शो करत असतं. तर याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर लाईन चार्ट, एरिया चार्ट, टाईम लाईन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि यूज केसमध्ये तुम्ही बघू शकता की टाईमच्या ओव्हर जसं की 1 इयरचे जे तुमचे स्टॉकचे प्राईस असतात त्याचं कंपॅरिझन तुम्ही तिथे लाईन चार्टवरती तुम्ही असं दाखवत असता तिथे. तर अशा प्रकारे टाईम्सच्या ओव्हर चेंजेस कसे होतात डेटाचे ते तुम्ही या व्हिज्युअलायझेशनमध्ये या टाईपमध्ये तुम्ही तिथे दाखवत असता. त्यानंतर दुसरा टाईप येतो हिरॅर्चिकल व्हिज्युअलायझेशन. आता ह्याच्यात तुम्ही डेटाला कसं शो करता आणि कशासाठी यूज होतो तर शो पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. आता पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आणि नेस्टेड जे स्ट्रक्चर राहतात ते हा हिरॅर्चिकल व्हिज्युअलायझेशन शो करतं. याच्यामध्ये शोज हाऊ थिंग्स आर ऑर्गनाइज इन लेवल्स. लेवल बाय लेवल कशा तुमच्या थिंग्स या शो करत असतात तर ते हिरॅर्चिकलमध्ये तुम्हाला सांगत असतात. आणि याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर ट्री मॅप, सनब्रस्ट चार्ट, त्यानंतर ORG चार्ट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि यूज केस बघायची झाली तर एखाद्या कंपनीचा ORG चार्ट किंवा फाईल सिस्टीम स्ट्रक्चर कसं असतं ते याच्यामध्ये येतं. तर हे कसं असतं की सगळ्यात पहिले पॅरेंट, त्यानंतर चाइल्ड अशी याची हिरॅर्ची असते. तर लेवल वाईज चालत असतं हे सगळं. तर म्हणून याला हिरॅर्चिकल व्हिज्युअलायझेशन आपण बोलत असतो. त्यानंतरचं येतं नेटवर्क व्हिज्युअलायझेशन. आता नेटवर्कमध्ये काय येणार की नेटवर्कमध्ये तुमचे रिलेशनशिप्स आणि कनेक्शन येणार कशामध्ये तर एंटिटीमध्ये. तर तुमच्या ज्या पण एंटिटीज असेल त्याच्यामध्ये काय काय रिलेशनशिप्स आहेत, कोणाकोणासोबत कनेक्शन्स आहेत हे नेटवर्क व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण बघत असतो. शोज हाऊ थिंग्स आर कनेक्टेड टू इच अदर. आता तुमच्या ज्या पण थिंग्स असेल त्या एकमेकासोबत एक दुसऱ्यासोबत कशा कनेक्टेड असतात हे यामध्ये शो करत असतं. तर हा तुमचा नेटवर्क व्हिज्युअलायझेशन हा तिसरा टाईप आहे डेटा व्हिज्युअलायझेशनचा. याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर नेटवर्क ग्राफ, त्यानंतर नोड लिंक डायग्राम याचे हे एक्झाम्पल्स आहेत. आणि यूज केसमध्ये सोशल नेटवर्क कनेक्शन्स जसे की फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलोवर्स तुम्ही फॉलो करता आणि ते फॉलोबॅक देता. तर हे कनेक्शन शो करण्यासाठी नेटवर्क व्हिज्युअलायझेशनचा यूज करतो आपण. त्यानंतर वेब पेज लिंक्स तर हे पण त्याच्यामध्ये येतं. तर अशा प्रकारे हे पहिले 3 आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला टेम्पोरल म्हणजेच टाईमच्या रिलेटेड डेटा कसा शो होतो, त्यानंतर हिरॅर्चिकल म्हणजेच लेअर वाईज कसा शो होतो, आणि कनेक्शन म्हणजेच काय की एक दुसऱ्यासोबत तुमचे कनेक्शन्स कसे आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला सांगत असतं नेटवर्कमध्ये. त्याच्यानंतरचा आहे तो जिओस्पॅटियल व्हिज्युअलायझेशन. तर हे काय सांगतं की तुमची जे पण लोकेशन असेल लोकेशनच्या बेसवर मॅप्स कसे येतात, डेटाला कसं व्हिज्युअलाइज केलं जातं तर हे तुम्हाला जिओस्पॅटियलमध्ये सांगितलं जातं. शोज जिओग्राफिक पॅटर्न्स अँड डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये तुम्हाला जिओग्राफिक पॅटर्न्स आणि डिस्ट्रीब्युशन कसं शो केलं जातं त्याच्याबद्दल हा टाईप आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल बघू शकता कोरोप्लेट मॅप, हीट मॅप, ऑन मॅप, बबल मॅप. तर अशा प्रकारे लोकेशन वाईज डेटा कसा शो केला जातो ते या टाईपमध्ये तुम्हाला सांगतात. यूज केस बघायचं झालं तर पॉप्युलेशन डेन्सिटी बाय स्टेट. आता स्टेटची पॉप्युलेशनची डेन्सिटी कशी आहे ते जर तुम्हाला शो करायचं असेल म्हणजेच काय की लोकेशन वाईज, स्टेट हे लोकेशन वाईज जर तुम्हाला शो करायचं असेल तर तुम्ही करता. कोविड केसेस बाय डिस्ट्रिक्ट. तर अशा प्रकारे याचे यूज केसेस आहे. 5वा जो टाईप येतो तो आहे मल्टी डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन. याच्यामध्ये काय आहे की हा कशासाठी यूज होतो, यूज टू शो डेटा विथ मेनी व्हेरिएबल्स ॲट वन्स. एकाच टायमामध्ये जर तुम्हाला मल्टिपल व्हेरिएबल्स शो करायचे असतील डेटाचे तर तुम्ही मल्टी डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशनचा यूज करतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये शोज रिलेशनशिप्स बिटवीन मल्टिपल डायमेन्शन्समध्ये रिलेशनशिप कशा शो केले जातात ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर स्कॅटर प्लॉट, हिस्टोग्राम, बॉक्स प्लॉट, पाय चार्ट आणि बार चार्ट हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कम्पेअरिंग सेल्स ॲक्रॉस प्रोडक्ट, रिजन अँड टाईम टुगेदर. तर मल्टिपल व्हेरिएबल्स इथे येतात जसे की तुमच्या सेल्सचे प्रोडक्ट, त्यानंतर रिजन आणि टाईमनुसार जर तुम्हाला इथे कम्पेअर करायचे असतील तर मल्टिपल डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन तिथे तुम्ही यूज करत असता. त्यानंतर येतं स्टॅटिस्टिकल व्हिज्युअलायझेशन. याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टीजचा यूज होतो डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी, शो करण्यासाठी. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन बघता तुम्ही, स्प्रेड कसा होतो डेटा आणि डेटाची समरी कशी
तिथे शो होते याबद्दल तुम्ही स्टॅटिस्टिकल व्हिज्युअलायझेशनमध्ये बघत असता. आणि याच्या एक्झाम्पल बघायचे झाले तर हिस्टोग्राम, बॉक्स प्लॉट, डेन्सिटी प्लॉट आणि व्हायोलिन प्लॉट असे याचे एक्झाम्पल आहेत. आणि यूज केस बघायचं झालं तर शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट मार्क, स्टुडंटचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन शो करण्यासाठी स्टॅटिस्टिकल व्हिज्युअलायझेशन आपण यूज करत असतो. तर याचे टाईप्स जे आहेत हे 6 टाईप तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाचे एक्झाम्पलमध्ये तुम्ही तिथे या डायग्राम्स तिथे तुम्ही शो करू शकता. जसं की टेम्पोरलमध्ये लाईन चार्टची डायग्राम तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर हिरॅर्चिकलमध्ये हिरॅर्ची इथं दिसून येते तुम्हाला, त्यामध्ये ट्री मॅपचं तुम्ही ही डायग्राम तिथे देऊ शकता. नेटवर्क्समध्ये कनेक्शन्स बघू शकता तुम्ही इथे, तर नेटवर्क ग्राफ तिथे एक्झाम्पल देतं. त्यानंतर जिओस्पॅटियलमध्ये तुम्ही बघता की मॅपमध्ये तुम्हाला हीट मॅप हे एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्ही लोकेशन वाईज तुम्ही तिथे कम्पेअर करत असता किंवा व्हिज्युअलाइज करत असता. मल्टी डायमेन्शनलमध्ये मेनी व्हेरिएबल्स तुम्ही तिथे यूज करत असता, त्याचं एक्झाम्पल स्कॅटर प्लॉट तुम्ही तिथे देऊ शकता. आणि स्टॅटिस्टिकलमध्ये तुम्ही डेटाचं डिस्ट्रीब्युशन दाखवत असता, तर तिथे हिस्टोग्राम हे एक एक्झाम्पल आहे, त्याचा डायग्राम सहित तुम्ही तिथे देऊ शकता. तर या झाले सगळे टाईप्स तुमचे डेटा व्हिज्युअलायझेशनचे. आता जे टाईप्स मी तुम्हाला सांगितले आणि त्याच्यामध्ये जे हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले लाईन चार्ट वगैरे, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत तुमचे लाईन चार्ट, हीट मॅप, स्कॅटर प्लॉट, हिस्टोग्राम, तर हे जे एक्झाम्पल आहे यालाच आपण टेक्निक्स बोलतो. तर पुढचा जो टॉपिक आहे तुमचा डेटा व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स, तर याच्यावरती जास्त काही क्वेश्चन्स विचारत नाही, पण टाईप्सवरती खूप जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. तर टाईप्समध्ये जे तुमचे एक्झाम्पल येतात त्यालाच आपण टेक्निक्स बोलतो. तर त्या टेक्निक्समध्ये काय येतं की स्पेसिफिक मेथड्स अँड अप्रोचेस, या टेक्निक्स ज्या आहेत त्या स्पेसिफिक मेथड आणि अप्रोच आहे डेटाला रिप्रेझेंट करायच्या, आणि डेटाला कसं क्लिअर आणि मिनिंगफुल वेमध्ये आपण तिथे व्हिज्युअलाइज करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. तर याच्यामध्ये टोटल 6 येतात. जसं की आपण 6 टाईप्स पाहिले, तर त्याचे 6 एक्झाम्पल आहेत इथे, आणि तेच 6 एक्झाम्पल इथे 1 बाय 1 करून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तर बार चार्ट, त्यानंतर लाईन चार्ट, स्कॅटर प्लॉट आणि हिस्टोग्राम, बॉक्स प्लॉट आणि हीट मॅप. तर हे पहिल्या 6 याचे अलग अलग एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहेत. तर तुम्ही हे तिथे टेक्निक्स जर विचारल्या तुम्हाला, तर तिथे तुम्हाला हे सगळे एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर 1 बाय 1 हे सगळे आपण बघून घेऊयात सिम्पलमध्ये. तर सगळ्यात पहिला येतो तुमच्याकडे टेक्निक येते बार चार्ट. आता बार चार्टमध्ये आपण डेटाला व्हिज्युअलाइज कसं करतो की हे कशासाठी यूज होतं, कम्पेअर क्वांटिटीज ॲक्रॉस डिफरंट कॅटेगरीज. आता हे बार चार्ट म्हटला की कॅटेगरीज तुम्हाला आठवली पाहिजेत, आणि कॅटेगरीज ही टेम्पोरल टाईपमध्ये येतं. तर कॅटेगरी वाईज तुमचे जे व्हॅल्यूज वगैरे असतात त्याला आपण शो करत असतो इथे बार चार्टमध्ये. आणि याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल बार्स आपण तिथे दाखवत असतो. तुमच्यात जो पण बार असेल त्याची लेंथ जेवढी असेल तितकीच त्याची व्हॅल्यू असेल. आणि इझी टू कम्पेअर मल्टिपल कॅटेगरीज, जसं मी सांगितलं की कॅटेगरीजवरती फोकस करतं, म्हणून मल्टिपल कॅटेगरीज हे कम्पेअर करण्यासाठी इझी आहे. तर बार चार्ट आपण याच्यासाठी वापरतो. तर याची यूज केस बघायची झाली तर कम्पेअरिंग सेल्स ऑफ डिफरंट प्रोडक्ट, वेगवेगळ्या प्रोडक्टचे सेल्स आपण कम्पेअर करायचे असतील तर आपण बार चार्टचा तिथे यूज करत असतो. आता बार चार्टचं बघायचं झालं डायग्राम, तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक बारची जेवढी लेंथ असेल तेवढीच त्याची व्हॅल्यूज असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे व्हिज्युअलाइज करत असता बार चार्टला. त्याच्यानंतर दुसरा जो व्हिज्युअलायझेशनची टेक्निक आहे ती आहे आपली लाईन चार्ट. आता लाईन चार्टमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही तिथे आपण लाईनचा यूज करत असतो तिथे तुमचा जो डेटा आहे त्याला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. तर हा का यूज होतो, तर यूज टू शो ट्रेंड्स ओव्हर टाईम. आता टाईमच्या रिलेटेड आहे, तर टाईमच्या रिलेटेड इथे आपल्याला ट्रेंड तो शो करत असतो लाईन चार्टमध्ये. तर लाईन चार्टमध्ये पॉईंट्स कनेक्टेड बाय लाईन्स, तुमचे जितके पण पॉईंट्स असतील ते लाईन्स थ्रू तिथे कनेक्ट केले जातात लाईन चार्टमध्ये. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर शोज इन्क्रीज, डिक्रीज आणि फ्लक्च्युएशन्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इन्क्रीजिंग व्हॅल्यूज दाखवू शकतो, डिक्रीजिंग व्हॅल्यूज दाखवू शकतो, किंवा कुठे काही फंक्च्युएशन्स असतील तर ते पण तुम्हाला दिसून येतं. तर लाईन चार्ट हा याच्यासाठी यूज होतो. यूज केसमध्ये बघायचं झालं तर तुमच्या ज्या स्टॉकच्या प्राइसेस असतात त्या 6 मंथ्सच्या तुम्हाला तिथे कम्पेअर करायच्या असतील तर तुम्ही लाईन चार्टचा यूज करता. टेम्परेचर ओव्हर अ वीकमध्ये वीकचं ओव्हर जर टेम्परेचर तुम्हाला जर तिथे दाखवायचं असेल तर लाईन चार्टचा यूज तिथे तुम्ही करत असता. तर हा झाला दुसरी टेक्निक.
तिसरी टेक्निक येतं स्कॅटर प्लॉट. आता स्कॅटर प्लॉट म्हणजेच काय की रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. आता दोन व्हेरिएबल जर तुम्हाला दिलेले असतील आणि त्याच्यामधलं जर रिलेशनशिप तुम्हाला शो करायचं असेल तर तुम्ही स्कॅटर प्लॉटचा तिथे यूज करणार. प्रत्येक पॉईंट हा काय असतो, वन डेटा रेकॉर्ड असतो तुमचा तिथे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असते. एक्स ॲक्सिसवरती तुमचा एक व्हेरिएबल असणार आणि दुसरा व्हेरिएबल हा वाय ॲक्सिसवरती असणार आणि या दोघांचं ते जे पण रिलेशनशिप असेल ते स्कॅटर प्लॉट तिथे तुम्हाला शो करणार. शोज कोरिलेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह नन. तिथे कोरिलेशन तो शो करणार की तुमचा जो पण डेटा असेल तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह की नन आहे, हे सगळं रिलेशनशिप तो तिथे दाखवणार. यूज केसमध्ये तुम्ही बघू शकता की रिलेशनशिप बिटवीन स्टडी हवर्स आणि मार्क्स. आता तुम्ही बघू शकता की तुम्ही एखादा स्टुडंट असेल तो किती वेळ अभ्यास करतो, त्या अभ्यासाच्या वेळावरतीच त्याचे मार्क्स तुम्ही तिथे शो करत असता. म्हणजेच काय की दोन व्हेरिएबल्समधलं रिलेशनशिप्स तुम्ही तिथे शो करत असता. तर हा झाला स्कॅटर प्लॉट. आता लाईन चार्टचा तुम्ही बघू शकता इथे हा सिम्पल टाईमच्या ओव्हर तुम्ही लाईन चार्ट तुम्ही ड्रॉ करू शकता तिथे एक्झाम्पलमध्ये द्यायचं असेल तर. आणि रिलेशनशिप्स बिटवीन व्हेरिएबल्समध्ये स्कॅटर प्लॉट असा प्लॉट केला जातो. तर अशा प्रकारे बार चार्ट, लाईन चार्ट आणि स्कॅटर प्लॉट आपण बघितलं. त्यानंतरचा आहे तो हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम तुम्ही इथं बघू शकता डिस्ट्रीब्युशन, डेटाचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी यूज केला जातो. आता हिस्टोग्राममध्ये काय काय असतं की यूज टू शो डिस्ट्रीब्युशन ऑफ अ सिंगल व्हेरिएबल. एखाद्या सिंगल व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन शो करण्यासाठी हिस्टोग्राम आपण तिथे यूज करत असतो. सिमिलर टू बार चार्ट बट फॉर कंटिन्युअस डेटा. आता बार चार्ट सारखाच असतो, हा फक्त कंटिन्युअस डेटासाठी यूज केला जातो. याच्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस असते. एक्स ॲक्सिस ही डेटाची रेंज सांगते, त्यालाच आपण बीन्स पण बोलत असतो. त्यानंतर वाय ॲक्सिस ही डेटाची फ्रिक्वेन्सी सांगते. तर अशा प्रकारे शोज हाऊ डेटा इज डिस्ट्रीब्युटेड. डेटा हा कसा डिस्ट्रीब्युटेड झालेला आहे हे आपल्याला हिस्टोग्राम सांगत असतं. तर ही एक टेक्निक आहे. तर याचं यूज केस बघायचं झालं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट मार्क इन क्लास. क्लासमध्ये स्टुडंटचे मार्क्स जर तुम्हाला शो करायचे असतील तर तुम्ही हिस्टोग्रामचा तिथे यूज करत असता. त्यानंतरचा पाचवी टेक्निक येते आपल्याकडे बॉक्स प्लॉट. आता बॉक्स प्लॉटचा यूज करून पण आपण डेटाला व्हिज्युअलाइज करत असतो. तर हे स्टॅटिस्टिकल समरी शो करण्यासाठी डेटाची आपण इथे बॉक्स प्लॉटचा यूज करत असतो. याच्यामध्ये तुम्ही मिनिमम, Q1, मीडियम आणि Q3 अँड मॅक्झिमम अशा लेवल्समध्ये तुम्ही डेटाला शो करत असता. मिनिमम म्हणजे सगळ्यात खाली, Q1 म्हणजे 25%, मीडियममध्ये 50%, त्यानंतर Q3मध्ये 75% आणि मॅक्झिमममध्ये 100%. तर अशा प्रकारे डेटाला व्हिज्युअलाइज करत असता लो टू हाय याच्यामध्ये. त्याच्यानंतर यूज केसमध्ये कम्पेअरिंग सॅलरी डिस्ट्रीब्युशन अक्रॉस डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला सॅलरीचं डिस्ट्रीब्युशन जर कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही इथे बॉक्स प्लॉटचा यूज करत असता. त्यानंतर लास्टची जी टेक्निक आहे त्याला आपण हीट मॅप बोलतो. तर हीट मॅप कशासाठी यूज केली जाते तर यूज टू शो इंटेन्सिटी ऑफ व्हॅल्यूज युजिंग कलर्स. आता कलर्सचा यूज करून तुम्ही इथे हीट मॅपचा यूज करत असता. त्यामध्ये कलर्सची इंटेन्सिटी तुम्हाला तिथे सांगत असते की व्हॅल्यूज कशी कशी त्याची वाढते. तर जर इथे सगळ्यात लाईट कलर असणार आणि इथे डार्क, तर इथून इकडे डार्क होत जाणार कलर असा हीट मॅप आपल्याला शो करतो. तर कलर इंटेन्सिटी व्हॅल्यू जसं की डार्क असेल तर हाय व्हॅल्यू आपल्याला दिसणार आणि लाईट असेल तर लो. इथे लाईट असेल तर आपल्याला लो दिसणार. त्यानंतर जर डार्क असेल तर इथे हा डार्क आहे तर इथे हाय दिसणार. तर अशा प्रकारे आपण इथे कलर वाईज इंटेन्सिटी त्याची शो करत असतो. गुड फॉर शोविंग पॅटर्न्स इन 2D डेटा. आता 2 डायमेन्शनल डेटा जर असेल त्याच्यामध्ये पॅटर्न्स शो करायचे असतील तर हा सगळ्यात चांगला वे आहे त्याला शो करण्याचा. त्याच्यामध्ये यूज केस बघू शकता की वेबसाईट क्लिक पॅटर्न्स, त्यानंतर वेदर टेम्परेचर मॅप्स जे असतात तुमचे त्याच्यामध्ये याला यूज केलं जातं. तर अशा प्रकारे या ज्या 6 टेक्निक्स आहेत या 1 बाय 1 तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत विथ डायग्राम. तर डायग्राम इथे दिलेले आहेत 1 बाय 1 आणि हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतरचा 5वा टॉपिक येतो या युनिटचा व्हिज्युअलायझिंग बिग डेटा. आता बिग डेटाला व्हिज्युअलाइज कसं करायचं त्याच्याबद्दल बघूयात. व्हिज्युअलायझेशन बिग डेटा मीन्स अप्लाइंग स्पेशल टेक्निक्स. याच्यामध्ये आपण काही स्पेशल टेक्निक्सचा अप्लाय करत असतो. अँड टूल्स टू क्रिएट मिनिंगफुल व्हिज्युअलायझेशन. मिनिंगफुल व्हिज्युअलायझेशनचा क्रिएट करण्यासाठी आपण तिथे काही टूल्स आणि काही स्पेशल टेक्निक्स यूज करत असतो. फ्रॉम एक्स्ट्रीमली लार्ज, फास्ट अँड कॉम्प्लेक्स डेटासेट. आता आपल्याकडे जे कॉम्प्लेक्स
आणि फास्ट आणि जे लार्ज एक्स्ट्रीमली लार्ज डेटा सेट असतात त्याच्यामधून आपल्याला जर व्हिज्युलाइज करायचं असेल तर तिथे काय आपण स्पेशल टूल्स किंवा टेक्निकचा यूज करत असतो आणि डेटाला व्हिज्युलाइज करत असतो. तर व्हाय इज व्हिज्युलायझेशन बिग डेटा डिफरंट? आता रेग्युलर डेटाला व्हिज्युलाइज करायचं आणि बिग डेटाला व्हिज्युलाइज करायचं हे डिफरंट का आहे? तर रेग्युलर डेटामध्ये आपण बघतो की रोज 1000 ऑफ रोज असतात आणि बिग डेटामध्ये हे मिलियन्समध्ये रोज असतात. त्यानंतर रेग्युलरमध्ये स्टॅटिक डेटा असतो आणि बिग डेटामध्ये रिअल टाईम स्ट्रीमिंग डेटा असतो. त्यानंतर रेग्युलर डेटामध्ये वन डेटा टाईप असतो, तर बिग डेटामध्ये मल्टिपल डेटा टाईप्स असतात. त्याच्यानंतर रेग्युलर डेटामध्ये नॉर्मल टूल्स वर्क करतात आणि बिग डेटामध्ये स्पेशल टूल्सचा यूज केलेला जातो. त्यानंतर रेग्युलर डेटामध्ये सिम्पल चार्ट्स इनफ म्हणजेच सिम्पल चार्टचा यूज करतो आणि बिग डेटा हा व्हिज्युलाइज करण्यासाठी आपण काही ॲडव्हान्स लेवलच्या टेक्निक्स यूज करत असतो. तर चांगल्यापैकी बिग डेटा म्हणजेच एक्स्ट्रीमली लार्ज डेटा जो असतो त्याच्यासाठी काही स्पेशल टेक्निक्स आणि टूल्सचा आपण तिथे यूज करत असतो. तर अशा प्रकारे हा नॉर्मल आणि रेग्युलर डेटापासून डिफरंट आहे. त्याच्यानंतर व्हिज्युलायझिंग बिग डेटामध्ये तुम्ही बघू शकता की ते बिग डेटा जो बिलियन्स ऑफ रोज असतात त्याच्यामध्ये खूप सारे व्हॅल्यूज मल्टिपल पॅरामीटर्स असतात त्या डेटासेटमध्ये. त्याच्यामध्ये काही टेक्निक्स आपण अप्लाय करतो. बिग डेटा व्हिज्युलायझेशन टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, त्या टेक्निक्स कोणकोणत्या आहेत बिग डेटाला व्हिज्युलाइज करायच्या? तर सगळ्यात पहिली ती सॅम्पलिंग, त्यानंतर ॲग्रिगेशन, त्यानंतर फिल्टरिंग, क्लस्टरिंग आणि इंटरॅक्टिव्ह. तर या ज्या टेक्निक्स आहेत या बिग डेटा व्हिज्युलायझेशन टेक्निक्स आहेत. तर मागच्या ज्या टेक्निक्स पाहिल्या आपण या मेजर डेटा व्हिज्युलायझेशन टेक्निक्स होत्या, ज्या टाईप्सचे एक्झाम्पल होते. तर या ज्या आहेत या बिग डेटा व्हिज्युलायझेशनच्या टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये सॅम्पलिंग म्हणजेच काय की टेक स्मॉल सॅम्पल. आता खूप सारा मोठा बिग डेटा सेट तर जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यामध्ये काय करतो आपण त्याला डिवाईड करतो खूप साऱ्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आणि प्रत्येक पार्ट हा सेपरेटली वर्क केला जातो आणि सगळ्या पार्ट्सला मग नंतर कंबाईन केलं जातं. एकदा का क्लिअर झाला तर त्याच्यामधून एक चांगलं सोल्युशन तुम्हाला काढलं जातं. त्यालाच आपण सॅम्पलिंग मेथड बोलत असतो. त्यानंतर दुसरी आहे ती ॲग्रिगेशनमध्ये काय करतो की खूप सारा डेटा जर असेल तर त्याला आपण समराईज करतो आणि मिनिंगफुल त्याच्यातून पॅटर्न्स आपण फाइंड करत असतो. त्यानंतर फिल्टरिंगमध्ये काय करतो की शो सबसेट. आता याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक किंवा काही जे फीचर्स असतात फीचर वाईज आपण डेटाला तिथे सेपरेट करत असतो आणि त्याच्यावरती त्याला ऑपरेशन्स करून फिल्टर करत असतो डेटाला. क्लस्टरिंगमध्ये काय करतो आपण खूप सारा डेटा जर असेल बिग डेटा तुमच्याकडे तर क्लस्टरिंग म्हणजेच काय की सिमिलर टाईपचा डेटाला आपण ग्रुप करत असतो. तिथे जितके पण सिमिलर टाईपचे डेटा असेल त्यांचा अलग अलग ग्रुपिंगमध्ये क्लस्टर्स बनवत असतो. तर हे पण आपल्याला बिग डेटा व्हिज्युलायझेशनसाठी यूज होतो. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह म्हणजेच काय की त्याच्यामध्ये काही फिल्टर्स अप्लाय करत असतो. टेक्निक्स ड्रिल डाऊनच्या टेक्निक्स काही यूज करत असतो. झूमच्या काही टेक्निक्स असतील त्या इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी त्याच्यामध्ये यूज करत असतो. तर त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स वगैरे आपण तिथे कनेक्शन्स वगैरे बघत असतो. तर इंटरॅक्टिव्ह असला पाहिजे. तर या सगळ्या टेक्निक्सचा यूज करून आपण तिथे डेटाला चांगल्यापैकी बिग डेटाला हँडल करत असतो आणि त्याच्यामधून या टेक्निक्सचा यूज करून त्याच्यानंतर जे आपल्याला रिझल्ट भेटतात तोच म्हणजेच काय की मिनिंगफुल बिग डेटा व्हिज्युलायझेशन आपण त्याला बोलत असतो. त्याच्यामधून आपल्याला पॅटर्न्स आणि इन्साईट हे क्लिअरली व्हिजिबल होतात. तर अशा प्रकारे आपण बिग डेटा व्हिज्युलायझिंग टेक्निक्स आपण तिथे यूज करतो. त्याच्यानंतर 6वा टॉपिक येतो या युनिटचा टूल्स यूज इन डेटा व्हिज्युलायझेशन. आता आपण बघितलं मागच्या ह्याच्यात की टेक्निक्स आणि टाईप्स काय काय आहेत, त्याच्यानंतर टूल्स काय काय यूज होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात की कोणकोणते टूल्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर हे पण बघून घेऊयात हा कन्सेप्ट. डेटा व्हिज्युलायझेशन टूल्स आर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स. हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स राहतात ते काय करतात, हेल्प युजर्स क्रिएट चार्ट्स, ग्राफ्स, डॅशबोर्ड्स अँड अदर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन्स ऑफ डेटा इझिली विदाऊट रायटिंग मच कोड. तर आपण खूप जास्त कोडचा यूज न करता तुमचे जे पण चार्ट्स असतात किंवा प्लॉट असतात किंवा ग्राफ, डॅशबोर्ड आणि जितके पण व्हिज्युलायझेशनचे
रिप्रेझेंटेशन करणारे जे टूल्स असतात तुमचे, तर त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असतात त्यालाच आपण डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स बोलतो. त्याचा यूज करून आपण हे सगळे चार्ट वगैरे तिथे शो करत असतो. तर चार्ट, ग्राफ, डॅशबोर्ड वगैरे जितके पण हे आहेत, या सगळ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी काही टूल्स आहेत. तर ते टूल्स आपण वन बाय वन इथे डिस्कस करणार आहोत. तर या टूल्सवरती सेपरेटली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, म्हणून प्रत्येक टूल्सची तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर या टूल्स म्हणजेच या टूल्सवरती तुम्हाला थेरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिले ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवू शकता. या म्हणजेच काय की मेन पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहायला बघता तेव्हा तुम्हाला मेन टॉपिकच लक्षात येत नाही. तर सगळ्यात पहिले मेन टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जे जे आहेत ते. तर टूल्स कोणकोणते यूज होतात, तर इथे पण 6 टूल्स आहेत जे मेनली कॉमनली यूज होतात डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. तर सगळ्यात पहिला टॅब्ल्यू येतं. याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन्स विचारला जातो किंवा IQमध्ये विचारला गेलेला आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणून याला सगळ्यात पहिले करायचं आहे. तर वन बाय वन हे सगळे डिस्कस करूयात आपण. तर मेजर डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिला आहे तो टॅब्ल्यू. टॅब्ल्यू काय आहे, तर व्हॉट इज टॅब्ल्यू? टॅब्ल्यू इज अ पॉवरफुल बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा व्हिज्युअलायझेशन टूल दॅट अलो users to create interactive and shareable dashboards without any coding. आता कोणतीही कोडिंग न करता आपल्याला तिथं डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी जे पण इंटरॅक्टिव्ह आणि शेअरेबल डॅशबोर्ड असतात ते क्रिएट करण्यासाठी आपण या टूल्सचा यूज करतो आणि यालाच आपण टॅब्ल्यू असं बोलतो. तर हा टूल जो आहे याचे की फीचर्स काय काय ते बघून घेऊयात. तर हा टूल कशासाठी काय काय यूज करतो, तर हा टूल सगळ्यात आधी कोणकोणते फीचर्स तुम्हाला देतो की ड्रॅग अँड ड्रॉपचा इथे तुम्हाला फीचर देतो. त्यामध्ये कोणतीही कोडिंग लागत नाही तुम्हाला. त्यानंतर कनेक्ट्स टू 50+ सोर्सेस. आता हे जे टूल आहे हे 50च्या वर सोर्सेसला कनेक्ट करू शकतं, जसं की एक्सेल झालं, SQL झालं, गुगल शीट झालं, तुमच्या क्लाउड डेटाबेसेस झाले. तर अशा जे सोर्सेस आहे तुमचे ते 50च्या वरती जे सोर्सेस आहेत त्यांना कनेक्ट करू शकतं. त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड्स तुम्हाला बनवून देतं. त्याच्यामध्ये फिल्टर्स पण देतं तुम्हाला, ड्रिल डाऊनचे फीचर्स पण देतं. त्यानंतर रिअल टाईमचा जो डेटा असतो तो पण तुम्हाला इथे देतो. लाईव्ह कनेक्शन टू डेटाबेसेस पण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मोबाईल फ्रेंडली आहे, वर्क्स ऑन फोन्स अँड टॅबलेट्स. त्यानंतर टॅब्ल्यू पब्लिक म्हणजेच फ्री व्हर्जन टू शेअर पब्लिक व्हिज्युअलायझेशन्स, याचं फ्री व्हर्जन पण अवेलेबल आहे. कोलॅबरेशनमध्ये शेअर डॅशबोर्ड्स विथ टीम ऑनलाईन. तर तुम्ही तिथे तुमची जी पण टीम असेल त्यांच्यासोबत कोलॅबरेशन पण करू शकता, डॅशबोर्डचं तुम्ही त्यांना शेअर पण करू शकता. तर असे त्याचे फीचर्स आहेत टॅब्ल्यूचे. त्याच्यानंतर टॅब्ल्यूचे टाईप्स कोणकोणते आहेत प्रोडक्टच्या बेसिसवर. तर टॅब्ल्यू डेस्कटॉप हे कशासाठी यूज केलं जातं, तर क्रिएट व्हिज्युअलायझेशनसाठी. त्यानंतर टॅब्ल्यू सर्व्हर जे आहे ते शेअर विथ इन ऑर्गनायझेशन जी असेल तुमची त्याच्यामध्ये टॅब्ल्यू सर्व्हर यूज केलं जातं. त्यानंतर क्लाउड बेस्ड शेअरिंग जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला टॅब्ल्यू ऑनलाईन तुम्ही तिथे यूज करता. आणि फ्री आणि पब्लिक शेअरिंगसाठी तुम्ही टॅब्ल्यू पब्लिक हे यूज करत असता. त्यानंतर टॅब्ल्यू रीडर जो आहे तो व्ह्यू टॅब्ल्यू फाईल्स हे फ्रीमध्ये टाईप्स तुम्ही यूज करत असता तिथे. तर टोटल इथे 5 टाईप्स आहेत, हे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत टॅब्ल्यूच्या, तर सेल्स परफॉर्मन्स डॅशबोर्ड तिथे तुम्हाला देऊ शकतं. त्यानंतर कस्टमर बिहेवियर ॲनालिसिस, कस्टमरचं बिहेवियरचं ॲनालिसिस करण्यासाठी पण यूज होतं. त्यानंतर फायनान्शियल रिपोर्टिंगसाठी, सप्लाय चेन मॉनिटरिंगसाठी आणि हेल्थकेअर पेशंट ॲनालिसिससाठी पण यूज होतं. सोशल मीडिया ॲनालिटिक्ससाठी पण यूज होतं. तर हे काही ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर अशा प्रकारे टॅब्ल्यू जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे. त्याचे काय काय फीचर्स आहेत, त्यानंतर टाईप्स काय काय आहेत आणि ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. तर अशा प्रकारे हा जो टूल आहे याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन विचारला जातो, म्हणून मी याचं सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टूल येतो तो आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर BI. तर मायक्रोसॉफ्ट डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स व्हेरी पॉप्युलर इन कॉर्पोरेट वर्ल्ड. तर हा खूप पॉप्युलर आहे म्हणून याचा यूज सगळ्यात जास्त केला जातो. मायक्रोसॉफ्ट डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स याला बोलतात. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर BI आहे
तर हा काय करतो, क्रिएट रिपोर्ट क्रिएट करण्यासाठी आणि डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी आपण याचा यूज करतो. त्यानंतर इंटिग्रेट्स वेल विथ मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट. आता मायक्रोसॉफ्टचे जे प्रोडक्ट असतात त्यांच्यासोबत इंटिग्रेट करण्यासाठी हा सगळ्यात चांगला टूल आहे. तर याच्यामध्ये एक्सेल आणि अज्यूर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर फ्री डेस्कटॉप व्हर्जन अवेलेबल आहे याचं. आणि शेअर रिपोर्ट्स ऑनलाईन व्हाया पॉवर BI सर्व्हिस. पॉवर BI सर्व्हिस जी आहे तुमची त्याच्या हेल्प घेऊन तुम्ही रिपोर्ट जे असतात तुमचे ते शेअर पण करू शकता तुम्ही. तर हे झाले त्याचे काही पॉईंट्स. त्याच्यानंतर की फीचर्स काय काय आहेत पॉवर BIचे, तर डीप इंटिग्रेशन विथ एक्सेल अँड ऑफिस 365. तर याच्यामध्ये डीप इंटिग्रेशन करू शकता तुम्ही. त्यानंतर नॅचरल लँग्वेज क्वेरीज ज्या असतात तुमच्या ते पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. त्यानंतर ऑटोमॅटिक इन्साईट फ्रॉम डेटामधून ऑटोमॅटिक आउटपुट तुम्हाला फाइंड करून देतं. आणि फ्री डेस्कटॉप व्हर्जन पण याचं अवेलेबल आहे. तर हे त्याचे फीचर्स आहेत. आणि ॲप्लिकेशन कुठं यूज होतं, तर कोऑपरेट रिपोर्टिंगसाठी यूज होतं. त्यानंतर KPI मॉनिटर करण्यासाठी यूज होतं आणि सेल्स आणि मार्केटिंग ॲनालिटिक्ससाठी पण हे यूज केलं जातं. तर हा दुसरा टूल आहे जो सगळ्यात जास्त यूज केला जातो. तर हा पण याच्यावरती पण सेपरेटली क्वेश्चन्स विचारला जातो. तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे याच्यामध्ये काय काय होतं. त्यानंतर तिसरा जो टूल आहे तो पायथॉन येतो. याच्यामध्ये पायथॉनच्या लायब्ररीज यूज करतो आपण, मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न. तर हा जो तिसरा टूल आहे याच्यामध्ये काय काय होतं, तर प्रोग्रामिंग बेस व्हिज्युलायझेशन युजिंग पायथॉन लायब्ररीज. आता याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंगचा यूज करतो आणि व्हिज्युलायझेशनसाठी आपण पायथॉनच्या लायब्ररीजचा यूज करतो, जसे की मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न. तर या पायथॉनच्या लायब्ररीज आहेत. तर याच्यामध्ये आपण काय काय करतो, क्रिएट एनी टाईप ऑफ चार्ट युजिंग कोड. आता याच्यामध्ये प्रोग्रामिंग आहे म्हणजेच पायथॉन प्रोग्रामिंगचा यूज करून, कोडचा यूज करून आपण तिथे कोणत्या पण टाईपचा चार्ट तिथे क्रिएट करू शकतो. तर हा जो तिसरा टूल आहे याच्यामध्ये फुल कंट्रोल ओव्हर व्हिज्युलायझेशन असतं. याच्यामध्ये आपला फुल कंट्रोल असतो. त्याच्यानंतर हे फ्री आणि ओपन सोर्स टूल आहे. तर पायथॉनचा तुम्ही हा फ्री आणि ओपन सोर्स टूल यूज करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये लायब्ररीज आहेत मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न आणि प्लॉटलिब. तर मॅटप्लॉटलिब काय करतं की बेसिक चार्ट्स जे आहेत तुमचे लाईन, बार चार्ट, स्कॅटर प्लॉट आणि हिस्टोग्राम, तर याच्यासारख्या जे चार्ट आहेत त्याच्यासाठी मदत करतं. त्यानंतर सीबॉर्न जे आहे ते स्टॅटिस्टिकल व्हिज्युलायझेशन बिल्ड करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. आणि प्लॉटिफाय ही इंटरॅक्टिव्ह चार्ट्स बनवण्यासाठी हेल्प करतं. तर अशा या 3 ज्या लायब्ररीज आहे पायथॉनच्या त्या ज्याच्यामध्ये यूज केल्या जातात. आणि याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, डेटा सायन्सचे जे प्रोजेक्ट आहे तुमचे त्याच्यासाठी यूज केलं जातं. रिसर्च आणि अकॅडमियासाठी पण याला यूज केलं जातं. मशीन लर्निंग मॉडेल इव्हॅल्युएशनमध्ये पण याचा यूज होतो. तर हे झाले 3 टूल्स तुमचे. त्यानंतर चौथा टूल येतो D3.js. तर तिसरा, चौथा नाही, 3 तर मागे बघितले पायथॉनपर्यंत. चौथा, 5वा आणि 6वा जो आहे त्याच्यावरती कमी क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला पूर्ण टूल्स जर विचारले तर 6च्या 6 एक्सप्लेन करता आले पाहिजेत. पण PYQजमध्ये बघायचं झालं तर टॅब्ल्यू आणि मायक्रोसॉफ्ट BI वरती क्वेश्चन्स सेपरेटली विचारले गेलेले आहे शॉर्ट नोट्ससाठी. तर चौथा जो टूल आहे तो आहे D3.js. तर याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट लायब्ररीज यूज करतो फॉर क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह वेब व्हिज्युलायझेशन. आता इंटरॅक्टिव्ह वेब व्हिज्युलायझेशन जे असतात ते क्रिएट करण्यासाठी आपण इथे जावास्क्रिप्ट लायब्ररीचा यूज करतो. आणि याच्यामध्ये काय काय होतं, तर क्रिएट्स हायली कस्टमाइज इंटरॅक्टिव्ह व्हिज्युलायझेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला हायली कस्टमाइज इंटरॅक्टिव्ह व्हिज्युलायझेशन क्रिएट करता येतात. त्याच्यानंतर रन्स इन वेब ब्राउझरमध्ये हे रन होतं आणि मॅक्झिमम फ्लेक्झिबिलिटी हे प्रोव्हाइड करतं. याचे एक ॲप्लिकेशन बघायचे झाले तर कुठं यूज केलं जातं, वेब बेस्ड डॅशबोर्ड बनवण्यासाठी, त्यानंतर कस्टम इंटरॅक्टिव्ह चार्ट्स बनवण्यासाठी आणि डेटा जर्नलिझम बनवण्यासाठी इथे याचा यूज होतो. 5वा टूल येतो आपला गुगल डेटा स्टुडिओ. तर याच्यामध्ये काय आहे की फ्री ऑनलाईन टूल आहे हा, बाय गुगल कंपनीकडून दिलेला आहे फ्री ऑनलाईन टूल डेटा स्टुडिओ. तर फॉर क्रिएटिंग रिपोर्ट्स बनवण्यासाठी आणि डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी आपण याचा यूज करतो. तर हा टूल काय काय करतो की कनेक्ट टू गुगल ॲनालिटिक्स सोबत कनेक्ट करतो, गुगल शीट्ससोबत कनेक्ट करतो आणि बिग सोबत कनेक्ट करतो. आणि हा फ्री टू यूज आहे म्हणून जास्त यूज तुम्ही याचा करू शकता. शेअर रिपोर्ट्स ॲज अ वेब लिंक्स
जे पण तुमचे रिपोर्ट्स असतात ते शेअर करतं वेब लिंक्ससोबत. तर याचे ॲप्लिकेशन्स बघायचे झाले तर कुठे कुठे यूज होतो, वेबसाईट ॲनालिटिक्समध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी यूज होतो, त्यानंतर मार्केटिंग कंपनी ट्रॅकिंगसाठी यूज होतो आणि SOE रिपोर्टिंगसाठी पण यूज केला जातो. तर हा झाला 5वा गुगल डेटा स्टुडिओ. त्याच्यानंतर 6वा आहे तो क्लिक व्ह्यू, त्यालाच आपण क्लिक सेन्स पण बोलतो. तर 6व्या टूलमध्ये काय आहे की बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे, हा सिमिलर टू टॅब्ल्यू सारखाच आहे, फक्त बिझनेस इंटेलिजन्सवरती काम करतो. याच्यामध्ये काय काय होतं तर सेल्फ सर्व्हिस ॲनालिटिक्स होतं आणि असोसिएटिव्ह डेटा मॉडेल्स, जे काय करतं की शोज रिलेशनशिप बिटवीन ऑल डेटा. तुमचा जितका पण डेटा असेल त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स हे फाइंड करून शो करतं. आणि याचे जे डॅशबोर्ड असतात ते इंटरॅक्टिव्ह असतात. तर अशा प्रकारे हे जे 6 टूल्स आहेत हे 1 बाय 1 तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. तर अशा प्रकारे 6 टूल्स आपण बघितले. त्यानंतर 7वा टॉपिक येतो या युनिटचा, हाडूप इकोसिस्टीम. तर हाडूप इकोसिस्टीम काय आहे तर सगळ्यात पहिले हाडूप काय आहे हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. तर हाडूप इज अन ओपन सोर्स फ्रेमवर्क. हे एक ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे जे काय करतं फॉर स्टोअरिंग अँड प्रोसेसिंग एक्स्ट्रीमली लार्ज डेटा सेट अक्रॉस अ क्लस्टर ऑफ कम्प्युटर्स. आता खूप सारे कम्प्युटर्स असले तुमच्याकडे आणि एक मोठा एक्स्ट्रीमली लार्ज डेटा सेट असेल, त्याला प्रोसेसिंग करण्यासाठी तुम्ही काय करता की ते मल्टिपल तुमचे जितके पण कॉम्प्युटर्सचे क्लस्टर असेल त्यांना तो शेअर करतो. तर हे एक फ्रेमवर्क आहे जे काय करतं की डेटाला प्रोसेस करण्यासाठी यूज केलं जातं ॲक्रॉस क्लस्टर ऑफ कॉम्प्युटर्स. तर याचे काही फीचर्स आहेत, ते फीचर्स पण बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिलं तर स्केलेबल, ॲड मोअर कॉम्प्युटर्स ॲज डेटा ग्रोज. तुमचा जितका पण डेटा ग्रो होत जाईल तिथे तुम्ही तितकेच कॉम्प्युटर्स ॲड करू शकता, म्हणजेच स्केलेबिलिटी आहे. त्यानंतर फॉल्ट टॉलरन्स, म्हणजेच काय की इफ वन कॉम्प्युटर फेल्स अदर कंटिन्यू. तुमच्या नेटवर्कमधून जर एक कॉम्प्युटर जर फेल झालं तर दुसऱ्यांना काही त्रास नाही होणार, ते दुसरे जे कॉम्प्युटर्स असतील ते कंटिन्यू करतील त्यांचं वर्क. त्याच्यानंतरचा फीचर येतो कॉस्ट इफेक्टिव्ह, रन्स ऑन चीप कॉमोडिटी हार्डवेअर. तर याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, याच्यामध्ये कमी कॉस्टमध्ये रन केले जातं. त्यानंतर फ्लेक्झिबल्स म्हणजेच काय की हँडल्स स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर अँड सेमी स्ट्रक्चर डेटा. तर डेटाचे 3 टाईप आहे इथे, स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर. तर ह्या सगळ्या टाईपच्या डेटाला हँडल करतो, म्हणजेच काय की फ्लेक्झिबल आहे. त्याच्यानंतर ओपन सोर्स आहे, म्हणजेच काय की फ्री टू यूज, कोणी पण याला यूज करू शकतो. तर हे याचे फीचर्स आहेत. जर तुम्हाला विचारलं की हाडूपचे फीचर्स काय काय तर हे 5 फीचर तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर हाडूप इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकता 8 मार्कासाठी. तर ही एक डायग्राम आहे त्याची, ही डायग्राम तुम्हाला तिथे ड्रॉ करायची आहे आणि याचे जे हे 4 कंपोनेंट्स आहे हे पण तुम्हाला विचारतात. तर PYQमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे, डायग्राम आणि कंपोनेंट्स एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर हाडूप इकोसिस्टीम आर्किटेक्चरमध्ये टोटल 4 कंपोनेंट येतात. 4 कंपोनेंटमध्ये सगळ्यात पहिला येतो तुमचा डेटा सोर्सेस. याच्यामध्ये डेटाबेसेस असतात, तुमच्या लॉग फाईल्स असतात, सोशल मीडिया, त्यानंतर सेन्सर्स, वेब डेटा, ईमेल्स, पूर्ण डेटा. तुमचा जो पण डेटा असेल तो कुठून कुठून भेटतो, कोणकोणते सोर्सेस आहेत डेटाचे, तो सगळ्यात पहिल्या लेअरमध्ये येतो. त्यानंतरचं येतं तिथे स्कूप आणि फ्ल्यूम. तर याच्यामध्ये काय करतो आपण, सगळ्यात पहिले इम्पोर्ट फ्रॉम डेटाबेसेस. तर तुमचा जो पण डेटा असेल तो डेटाबेसेसमधून इम्पोर्ट करतो. आणि फ्ल्यूममध्ये काय करतो, कलेक्ट लॉग्स आणि स्ट्रीम डेटा. तर स्ट्रीम डेटा आणि लॉगचा डेटा जो असेल तो इकडे कलेक्ट करतो आपण. त्याच्यानंतर तो सेंड केला जातो HDFS म्हणजेच हाडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टीममध्ये. याच्यामध्ये काय असतं, डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज असतं, त्यानंतर 128 MB ब्लॉक्स असतात, त्यानंतर रेप्लिकेशन्स असतात, नेम नोड प्लस डेटा नोड पण असतो. तर हे झालं तिसरा कंपोनेंट. त्यानंतर चौथी लेयर येते यार्नमध्ये काय असतं, रिसोर्स मॅनेजमेंट. तुमचे जितके पण रिसोर्सेस असतील त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं ते या लेअरमध्ये तुम्हाला समजतं. मॅनेजेस CPUज, मेमरी आणि CPUज मॅनेज करतं. त्यानंतर जॉबचे असतील तुमचे त्यांना शेड्यूल करतं. रिसोर्स मॅनेजर असतं आणि नोड मॅनेजर पण असतो. तर इथे सगळं मॅनेजमेंट होत असतं. त्यानंतर मॅप रिड्यूस, पिग आणि हाईव्ह हे 3 कन्सेप्ट येतात. हे 3 कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये बघायचे पुढं, कारण या तिन्ही कन्सेप्टवरती
PYQमध्ये शॉर्ट नोट्स विचारले गेलेले आहेत. तर मॅप रिड्यूस हे बॅच प्रोसेसिंगसाठी वापरलं जातं. पिग हे डेटा फ्लो स्क्रिप्ट करतं आणि हाईव्ह हे SQLize क्वेरी रन करतं. तर अशा प्रकारे 3 जे कन्सेप्ट आहे हे रन करून आपल्याला डेटाचा जो रिझल्ट असतो किंवा आउटपुट असतो तो भेटत असतो. याच्यामधून आपल्याला रिपोर्ट्स, डॅशबोर्ड्स, त्यानंतर डेटाबेसेस, फाईल्स किंवा ॲनालिटिक्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात. तर हाडूप इकोसिस्टीम आर्किटेक्चर आहे, त्याची ही डायग्राम आहे सिम्पल, आणि याचे जे कंपोनेंट्स आहेत त्याचं वर्किंग आपण बघूयात वन बाय वन. तर सगळ्यात पहिला जो आहे त्याच्यामध्ये डेटा सोर्सेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की डेटा कुठून कुठून येतो, जसं की वेबसाईट, ईमेल्स, सोशल मीडिया झाला तुमचा, डेटाबेसेस झाले, फाईल्स झाल्या, लॉग फाईल्स. तर हा पहिला तर तुम्हाला एक्सप्लेन करता येईल की सगळ्यात पहिली जी लेअर राहते तिथे डेटा सोर्सेस राहतात. त्यानंतर याचं HDFS म्हणजेच हाडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टीम. तर याच्यामध्ये काय काय होतं ते बघून घेऊयात. सगळ्यात पहिले द स्टोरेज लेअर ऑफ हाडूप. इथे स्टोरेज लेवल आहे ही तुमची, इथे डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज राहतं. त्याच्यानंतर स्टोअर्स डेटा अक्रॉस मल्टिपल कॉम्प्युटर्सच्या अक्रॉस हा डेटाला स्टोअर करत असतो. डेटा इज स्प्लिट इंटू ब्लॉक्स. तुमचा जो पण डेटा असेल त्याला स्प्लिट करतं ब्लॉक्समध्ये. तुम्ही इथे बघू शकता की 128 MBचे ब्लॉक्स असतात इथे, त्याच्यामध्ये डेटाला स्प्लिट करत असतो. हॅज नेम नोड आणि डेटा नोड्स. तर 2 नोड्समध्ये याला तो स्प्लिट करतो. एक नेम नोड असतं आणि एक डेटा नोड असतं. नेम नोड मास्टर म्हणून ओळखला जातो आणि डेटा नोड्स जे राहतात ते वर्कर म्हणून ओळखला जातो. तर नेम नोडमध्ये काय होतं की सगळ्या ज्या फाईल्स असतात त्या मॅनेज करतं मेटा डेटाच्या. त्यानंतर नोज वेअर डेटा इज स्टोअर. आता तुमचा डेटा कुठे कुठे स्टोअर करायचा हे याला माहिती असतं. त्यानंतर डेटा नोडमध्ये काय करतो, ॲक्च्युअली स्टोअर्स द डेटा ब्लॉक्स. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये स्टोअर केला जातो. नेम नोडमध्ये मॅनेज करतं आणि डेटा नोडमध्ये स्टोअर करतं, ॲक्च्युअल स्टोअर करतं. तर अशा प्रकारे HDFS ही जी लेअर आहे ही वर्क करते. त्यानंतर येतं मॅप रिड्यूस काय करतं, द प्रोसेसिंग लेअर ऑफ हाडूप. ही हाडूपची प्रोसेसिंग लेअर आहे. प्रोसेसेस डेटा इन पॅरलल अक्रॉस मेनी कॉम्प्युटर्स. आता सगळ्या जितके पण तुमचे कॉम्प्युटर्स असेल नेटवर्कमध्ये त्या सगळ्या कॉम्प्युटर्सला तुमचा जो डेटा असतो तो स्प्लिट करतो आणि पॅरलल प्रोसेस करतो सगळ्या डेटाला. याच्यात पण 2 फेजेस आहे, एक मॅप आणि एक रिड्यूस. मॅपमध्ये काय करतो, स्प्लिट करतो सगळ्या कॉम्प्युटर्सला, तो स्प्लिट करतो डेटाला आणि प्रोसेस करायला लावतो. आणि नंतर रिड्यूसमध्ये तो कंबाईन करतो आणि त्याच्यामधून आपल्याला जे लागतील ते रिझल्ट्स फाइंड करून देतो. मॅप रिड्यूस. मॅप म्हणजेच स्प्लिट करायचं, रिड्यूस म्हणजे कंबाईन करायचं. त्यानंतर तिसरी लेअर येते यार्न म्हणजेच काय की येट अनादर रिसोर्स नेगोशिएटर. तर याच्यामध्ये काय करतो आपण, द रिसोर्स मॅनेजमेंट लेअर ऑफ हाडूप. आता ही काय करते की तुमचे जितके पण रिसोर्सेस असतील त्यानुसार मॅनेजमेंट करते. मॅनेजेस अँड ॲलोकेट्स रिसोर्सेस. CPU वगैरे मेमरी जितकी पण असेल तुमच्याकडे सगळं मॅनेज आणि ॲलोकेट करायचं काम ही लेअर करत असते यार्न. ॲक्रॉस द क्लस्टर. जितके पण क्लस्टर असतील त्याच्या ॲक्रॉसमध्ये. शेड्यूल्स जॉब टू रन ऑन अवेलेबल नोड्स. आता अवेलेबल नोड्स पाहतं आणि त्याच्यावरती जॉब्सला शेड्यूल करतं. त्याच्यानंतर ॲक्ट्स ॲज द ऑपरेटिंग सिस्टीम ऑफ हाडूप क्लस्टर. आता हे एक स्वतःहून ऑपरेटिंग सिस्टीमसारखं ॲक्ट करतं हाडूप क्लस्टरवरती. तर ही झाली तिसरा कंपोनेंट. चौथा कंपोनेंट येतो हाडूप कॉमन. याच्यामध्ये युटिलिटीज आणि काही लायब्ररीज शेअर बाय ऑल हाडूप मॉड्यूल्स. याच्यामध्ये काही लायब्ररीज आणि युटिलिटीजचा यूज करतो आपण. त्याच्यानंतर कॉमन जावा लायब्ररीज पण यूज करतो आणि सपोर्टिंग फाईल्स निडेड बाय अदर हाडूप कंपोनेंट्स. तर हाडूप कॉमनमध्ये खूप साऱ्या काही लायब्ररीज वगैरे जे दुसरे कंपोनेंट्स असतात ते याच्यामध्ये येतात. जसं की इथे तुम्ही बघू शकता की इथे स्कूप येतं आणि फ्ल्यूम येतं. त्यानंतर हाईव्ह, पिग. तर हे जे कंपोनेंट्स असतात हे ऑदरमध्ये तुम्ही हाडूप कॉमनमध्ये तुम्ही बघत असता. तर अशा प्रकारे जे 4 कंपोनेंट जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत आणि हे आर्किटेक्चरची डायग्राम आहे ही तुम्हाला तिथे ड्रॉ करून एक्सप्लेन करता आली पाहिजे. त्याच्यानंतर 8वा टॉपिक जो येतो मॅप रिड्यूस. तुम्ही इथे बघितलं की मॅप रिड्यूस दुसरा कंपोनेंट येतो आणि मॅप रिड्यूसवरती तुम्हाला इथे सेपरेटली क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोटचा. तर मॅप रिड्यूस काय आहे एकदा बघून घेऊ. मॅप रिड्यूस इज अ प्रोग्रामिंग मॉडेल. हा एक प्रोग्रामिंग मॉडेल आहे. कशासाठी यूज केला जातो, टू प्रोसेस अँड ॲनालाइज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा.
लार्ज अमाऊंट ऑफ डेटाला ॲनालाइज आणि प्रोसेस करण्यासाठी याचा यूज होतो. इन पॅरलल अक्रॉस अ क्लस्टर ऑफ कॉम्प्युटर्स, मेनी कॉम्प्युटर्स जे असतात त्यांचे क्लस्टर जे असतात त्यांना पॅरलली डेटाला प्रोसेस आणि ॲनालाइज करण्यासाठी या प्रोग्रामिंग मॉडेल म्हणजेच मॅप रिड्यूसचा आपण यूज करतो. तर याच्यामध्ये टोटल 2 फेजेस आहेत, जसं की आपण बघितलं एक मॅप आणि एक रिड्यूस. तर मॅप काय करतं, स्प्लिट इंटू चंक्स. तुमचा जितका पण इनपुट डेटा असेल त्याला स्प्लिट करतं वेगवेगळ्या चंक्समध्ये. ईच चंक्स इज प्रोसेस बाय अ मॅपर इंडिपेंडेंटली. प्रत्येक चंक ही इंडिपेंडेंटली वर्क करते, प्रोसेस करते डेटाला. मॅपर प्रोड्युसेस की व्हॅल्यू पेअर्स ॲज आउटपुट. आउटपुटमध्ये ते आपल्याला की व्हॅल्यू पेअर्समध्ये मॅपर प्रोड्यूस करतं. त्यानंतर मल्टिपल मॅपर्स रन इन पॅरलल. आता की व्हॅल्यूजमध्ये जेव्हा आउटपुटला प्रोड्यूस केलं त्याच्यानंतर पॅरललमध्ये ते रन करतं. आणि रिड्यूसमध्ये काय होतं, फेज 2 मध्ये ऑल की व्हॅल्यू पेअर्स, जसं की इथे आपण बघितलं आउटपुटमध्ये पॅरललमध्ये रन करतं. त्याच्यामध्ये ऑल की व्हॅल्यू पेअर्स विथ सेम की आर ग्रुप टुगेदर. ज्या पण तुमच्या पेअर्स असतील त्या सेम कीच्या जर असतील तर त्या ग्रुप टुगेदर केल्या जातात, त्यांचे ग्रुप्स पाडले जातात आणि मग त्यांना कंबाईन केलं जातं, ॲग्रिगेट केलं जातं ग्रुप व्हॅल्यूजमध्ये, म्हणजेच रिड्यूस केलं जातं. तर अशा प्रकारे मॅप आणि रिड्यूस हे फंक्शन इथे यूज केलं जातं. प्रोड्युसेस द आउटपुट, फायनल आउटपुटला इथे प्रोड्यूस करण्यासाठी रिड्यूसचा यूज करतो आपण. तर अशा प्रकारे मॅप रिड्यूस फंक्शन तुमचा यूज केलं जातो. त्याच्यानंतर याचा एक कंप्लीट एक्झाम्पल आपण बघू शकतो की याचं एक्झाम्पल आहे वर्ड काउंट. वर्ड काउंटमध्ये तुम्ही इनपुट टेक्स्ट जर तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स दिलेले असतील, समजा इथे पहिल्या डॉक्युमेंटमध्ये कॅट डॉग आणि कॅट दिलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये डॉग बर्ड आणि डॉग दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जर वर्ड काउंट जर तुम्हाला करायचा असेल तर मॅप रिड्यूसचा जो मॉडेल आहे, प्रोग्रामिंग मॉडेल, याचा यूज करून तुम्ही कसं याला काउंट करू शकता. तर याच्यामध्ये वर्ड किती आहेत आणि कसं काउंट करायचं आहे ते 1 बाय 1 आपण बघून घेऊया. तर मॅप फेज जे आहे तुमचा, इच डॉक्युमेंट इज प्रोसेस सेपरेटली. प्रत्येक जी डॉक्युमेंट आहे ती सेपरेटली इथे तुम्ही प्रोसेस करत असता. तर तुमची जी डॉक्युमेंट 1 आहे त्याच्यामध्ये मॅपर आउटपुट काय राहील तुमचा, कॅट डॉग आणि कॅट 3 वर्ड आहेत. तर कॅटसाठी 1 आपण इथे देणार, डॉगसाठी 1 आणि कॅटसाठी 1. तसंच डॉक्युमेंट 2 साठी आपण मॅप करणार प्रत्येक नंबर्सने. तर सगळ्यात पहिले डॉग येणार 1, त्यानंतर बर्ड येणार 1 आणि डॉग येणार 1. तर अशा प्रकारे प्रत्येक याला नंबर्सनं डिनोट केलं आहे आपण प्रत्येक वर्डला. त्यानंतर सफल आणि सॉर्ट करणार आपण ग्रुप सेम कीज टुगेदर. पहिलं जे आहे मॅप फेज, म्हणजेच इथं आपण मॅपिंग केली. मॅप म्हणजेच काय की स्प्लिट केलं. जे पण सेंटेन्स होतं तुमचं डॉक्युमेंट 1मध्ये त्याला स्प्लिट केलं प्रत्येक एका सेपरेट वर्डला. त्यानंतर डॉक्युमेंट 2 होतं त्याच्यामध्ये जे सेंटेन्स होतं तुमचं त्याला आपण प्रत्येक वर्डनुसार सेपरेट केलं, स्प्लिट केलं. स्प्लिट केल्यानंतर सफल आणि शॉर्ट ही मॅप आणि रिड्यूसमधली एक स्टेप आहे, ज्याच्यामध्ये काय करतो आपण, ग्रुप सेम कीज टुगेदर. आता सेम कीज म्हणजेच काय की या दोन्ही डॉक्युमेंट्समधले जे सेंटेन्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते वर्ड कॉमन आहेत, कोणकोणते वर्ड सिमिलर आहेत, त्यांना ग्रुप टुगेदर करायचं आहे. तर सगळ्यात पहिला वर्ड जो आहे तो बर्ड कोणकोणत्या डॉक्युमेंट्समध्ये आणि किती वेळा झालेला आहे, तर एकदाच झालेला आहे म्हणून 1 आपण इथे दिलेला आहे. त्यानंतर येतो कॅट वर्ड हा 2 वेळा रिपीट झालेला आहे म्हणून 1 आणि 1. त्यानंतर डॉग हा पहिल्या डॉक्युमेंटमध्ये, त्यानंतर दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये 2 वेळा, म्हणजेच टोटल 3 वेळा रिपीट झालेला आहे म्हणून 1 1 1 आपण इथे घेणार. तर अशा प्रकारे इथं आपण त्याला ग्रुप टुगेदर करणार. त्याच्यानंतर रिड्यूस फेज म्हणजेच काय की कंबाईन करायचं आहे. आता आपल्याला कंबाईन करायचं आहे म्हणजेच काय की ॲड अप व्हॅल्यूज फॉर इच की. प्रत्येक कीच्या आपल्याला व्हॅल्यूज या ॲड करायच्या आहेत. तर बर्डची 1 आहे म्हणून 1च राहील. त्यानंतर कॅटची 1 + 1 2 होईल आणि डॉगची 1 + 1 + 1 3 होईल. तर अशा प्रकारे आपण तिथे ॲडअप केलं. त्यानंतर फायनल आउटपुट भेटणार आपल्याला बर्डसाठी 1, कॅटसाठी 2 आणि डॉगसाठी 3. तर अशा प्रकारे आपण वर्ड काउंट केलं प्रत्येक डॉक्युमेंटसाठी. तर बर्ड हा 1 वेळा रिपीट झालेला आहे, कॅट ही 2 वेळा आणि डॉग हा वर्ड 3 वेळा. तर अशा प्रकारे आपण याचं एक्झाम्पल देऊ शकतो. त्याच्यानंतर पिग हा कन्सेप्ट काय आहे तर आपण बघू शकतो की आर्किटेक्चरमध्ये इथे दिलेला आहे तुम्हाला पिग. तर पिग कशासाठी यूज केला जातो आणि काय आहे याचं कन्सेप्ट ते पण बघूया. तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ॲपॅची पिग इज अ हाय लेवल प्लॅटफॉर्म बिल्ड ऑन टॉप ऑफ हाडूप. हाडूपच्या टॉपवरती याला बिल्ड केलेलं आहे आणि हे एक हाय लेवल प्लॅटफॉर्म आहे.
जे काय करतं दॅट अलाउज युजर्स टू राईट सिम्पल स्क्रिप्ट टू प्रोसेस अँड ॲनालाइज लार्ज डेटा सेट विदाउट रायटिंग कॉम्प्लेक्स मॅप रिड्यूस कोड. मॅप रिड्यूस कोडमध्ये तुम्ही खूप सारे कोड लिहित असता, जावा कोड, त्याचा यूज न करता, कॉम्प्लेक्स कोडचा रायटिंग न करता तुम्ही इथे फक्त सिम्पल स्क्रिप्टचा यूज करत असता आणि त्यांना प्रोसेस आणि ॲनालाइज, तुमचा जो पण लार्ज डेटा सेट असेल त्याला ॲनालाइज आणि प्रोसेस करण्यासाठी तुम्ही याला यूज करत असता. तर हे एक हाय लेवल प्लॅटफॉर्म आहे जे यूज केलं जातं. तर याचे काही की फीचर्स आहेत ते पण बघून घेऊयात. तर फीचर्स काय काय आहेत, तर इझी टू लर्न, हे लर्न करण्यासाठी इझी आहे. याच्यामध्ये सिम्पल स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण यूज करतो पिग लॅटिन. त्याच्यानंतर लेस कोड, 10 लाईन्स ऑफ पिग लॅटिन इज इक्वल्स टू 200 लाईन्स ऑफ जावा मॅप रिड्यूस. तर असं तुम्ही बघू शकता की जितके पण मॅप रिड्यूसचा कोड आहे त्याच्यापेक्षा खूप कमी कोड आपण याच्यामध्ये स्क्रिप्ट वापरत असतो. तर लेस कोड हे पण त्याचं एक फीचर आहे. त्यानंतर फ्लेक्झिबल म्हणजेच काय की स्ट्रक्चर, सेमी स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर डेटाला हे हँडल करू शकतं. त्यानंतर ऑटोमॅटिकली ऑप्टिमाइज, तर हे स्क्रिप्ट ज्या असतात त्याला ऑप्टिमाइज करतं ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर बिल्ड ऑन हाडूप, रन्स ऑन टॉप ऑफ हाडूप HDFS सिस्टीम अँड मॅप रिड्यूस. तर अशा प्रकारे याचे 5 फीचर्स आहेत जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर पिगचं आर्किटेक्चर पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर PYQमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला होता की पिगचं आर्किटेक्चर आणि त्याची शॉर्ट नोटवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आर्किटेक्चर कसं आहे की सगळ्यात पहिले तुम्ही काय करता, युजर्स राईट पिग लॅटिन स्क्रिप्ट, तर त्या स्क्रिप्ट तुम्ही इथे लिहित असता, युजर लिहित असतो. त्यानंतर स्टेप 1मध्ये चेक स्क्रिप्ट, तुमच्या जितक्या पण स्क्रिप्ट असतील त्यांना चेक केलं जातं. चेक सिंटॅक्स सेमॅन्टिक ऑफ पिग लॅटिन, तर याच्यामध्ये चेक केलं जातं की ती स्क्रिप्ट बरोबर आहे का, त्याचा सिंटॅक्स बरोबर आहे का, सेमॅन्टिक आहे का. तर हे सगळं पहिल्या स्टेपमध्ये केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ऑप्टिमाइज केलं जातं. ऑप्टिमाइज लॉजिकल प्लॅन फॉर इफिशियन्सीसाठी त्याला आपण ऑप्टिमाइज करतो. त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे वगैरे सगळं बघत असतो आपण. त्यानंतर तिसरी स्टेपमध्ये आपण कन्वर्ट टू मॅप रिड्यूस जॉब्स. आता याच्यामध्ये कंपाईल करून त्या स्क्रिप्टला कंपाईल करून आपण मॅप रिड्यूस जे जॉब्स असतात तुमचे त्यांच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो, जे पण तुमच्या स्क्रिप्ट असेल. त्याच्यानंतर एक्झिक्यूट करतो आपण, जितके पण जॉब्स आपल्याला भेटले कन्वर्ट करून त्या सगळ्यांना आपण इथे एक्झिक्यूट करत असतो. रन्स मॅप रिड्यूस जॉब ऑन हाडूपच्या जी सिस्टीम आहे तुमची त्याच्यामध्ये आपण या मॅप रिड्यूसच्या जॉब्स ज्या आहेत त्या रन करत असतो. आणि रन केल्यानंतर आपल्याला जे हाडूप म्हणजेच आउटपुट आणि रिझल्ट ते आपल्याला इथे भेटत असतात. तर अशा प्रकारे याचं आर्किटेक्चर आहे आणि इथे तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन पण देऊ शकता प्रत्येक ब्लॉकचं. त्याच्यानंतर रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स काय काय आहेत पिगचे, तर ते पण बघून घेऊयात. ETLसाठी यूज केलं जातं. ETL म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड, मूव्हिंग डेटा बिटवीन सिस्टीम्स. तुमचे जितके पण सिस्टीम्स असतील त्याच्यामध्ये डेटाला मूव्ह करण्यासाठी याचा यूज केला जातो. म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट करायचं, ट्रान्सफॉर्म करायचं आणि लोड करायचं दुसरीकडे. त्याच्यानंतर लॉग प्रोसेसिंगसाठी पण याचा यूज केला जातो. ॲनालायझिंग वेब सर्व्हर लॉग्स जे असतात तुमचे त्याच्या प्रोसेसिंगसाठी पण याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर डेटा क्लिनिंगमध्ये रिमूव्हिंग बॅड वर्ड्स फ्रॉम लार्ज डेटासेट असेल त्याच्यामधून काही वर्ड्स तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील जे तुमच्या कामीचे नाहीत त्याच्यासाठी पण डेटा क्लिनिंगमध्ये याचा यूज केला जातो. रिसर्चमध्ये प्रोसेसिंग सायंटिफिक डेटा ॲट याहू, ट्विटर, तर रिसर्चमध्ये पण याचा यूज केला जातो. तर असे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर येतं हाईव्हवरती पण शॉर्ट नोटवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हाईव्ह काय राहतं, तर हाईव्ह इज अ डेटा वेअर हाऊस टूल बिल्ड ऑन टॉप ऑफ हाडूप. हे पण हाडूपच्या टॉपवरती बिल्ड झालेलं आहे आणि हे एक डेटा वेअर हाऊस टूल आहे जे काय करतं, ॲलोज युजर्स टू क्वेरी अँड ॲनालाइज लार्ज डेटा सेट युझिंग SQL लाईक लँग्वेज. त्यालाच आपण HiveQL बोलतो. तर ही एक लँग्वेज आहे SQL सारखी जी काय करते, क्वेरीज आणि ॲनालाइज करते लार्ज डेटा सेटला तुमच्या. तर याचे पण काही की फीचर्स आहेत जसं की SQL लाईक लँग्वेज हे यूज करता. HiveQL आपण त्याला बोलतो. व्हेरी सिमिलर टू SQLच्या सारखीच आहे. बिल्ट ऑन हाडूपवरती रन करतं हे. त्यानंतर स्केमा ऑन रीड, याचा अप्लाय स्ट्रक्चर व्हेन रीडिंग डेटा, जेव्हा आपण डेटाला रीड करतो तेव्हा याच्यामध्ये काही स्ट्रक्चर त्याचा स्कीमा असतो. त्याच्यानंतर हँडल्स यूज डेटा
प्रोसेसेस पेटाबाईट ऑफ डेटाला हे प्रोसेसेस करतं. त्याच्यानंतर सपोर्ट्स मल्टिपल फॉर्मॅट्सला हे सपोर्ट करतो, जसं की CSV, JSON फाईल्स, ORC आणि पार्कवेट. त्याच्यानंतर फ्री आणि ओपन सोर्स आहे, डेव्हलप बाय फेसबुक, नाऊ, अपॅच आपण त्याला बोलतो, फ्री आणि ओपन सोर्स आहे. तर असे हे त्याचे काही फीचर्स आहेत. त्याच्यानंतर याचं हाईवचं आर्किटेक्चर पण तुम्हाला विचारतात, तर हे सिंपल आर्किटेक्चर डायग्राम आहे जी तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर सगळ्यात पहिले ते 3 कंपोनेंट येतात, जसं की CLI, त्याच्यामध्ये कमांड लाईन असते, त्यानंतर वेब इंटरफेस येतो आणि JDBC आणि ODBC इथे येतं. तर हे 3 कंपोनेंट येतात. त्याच्यानंतर हाईव क्वेरीज आपण बघतो. ते क्वेरीज आपण इथे रिसीव्ह करतो अँड मॅनेज करतो त्यांना लाईफ सायकलमध्ये. त्यालाच आपण ड्रायव्हर बोलतो. त्याच्यामध्ये क्वेरीज जितक्या पण क्वेरीज असतील तुमच्या त्यांना रिसीव्ह केल्या जातात आणि मॅनेज केल्या जातात. मॅनेज केल्यानंतर काही क्वेरीज कंपायलरकडे जातात. कंपायलर काय करतं, कन्वर्ट करतं हाईव QL मॅप रिड्यूस जॉबमध्ये. तर हे चांगल्यापैकी कंपायलर कन्वर्ट करत असतं तुमच्या जितक्या पण क्वेरीज असतील त्यांना मॅप रिड्यूस जॉबमध्ये. आणि दुसरं जे फंक्शन आहे ते काय करतं की मेटा स्टोअरला जातं. तिथे काय होतं की स्टोअर्स टेबल स्कीमा अँड मेटा डेटा, इथे डेटाला स्टोअर करण्याचं काम होतं. मेटा डेटा तुमचा जितका पण असेल तो इथे मेटा स्टोअरवरती स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर इथे जॉबमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्या जॉब्स ज्या आहेत त्या ऑप्टिमायझरला सेंड होतात. ते ऑप्टिमाइज करतं एक्झिक्युशन प्लॅनला. आता याच्यामध्ये काही फीचर्स वगैरे ॲड करून मॅप रिड्यूस फंक्शनचा यूज करून इथे तुम्हाला ऑप्टिमाइज केलं जातं की कोणकोणत्या क्वेरीज आपल्याला यूजफुल आहेत आपल्या याच्यासाठी, आउटपुटसाठी. त्याच्यानंतर इथून ते जे प्लॅन आहे तो एक्झिक्युशन इंजिनला पाठवला जातो आणि तिथे एक्झिक्यूट होतं आपले मॅप रिड्यूस जॉब्स ऑन हाडूप क्लस्टर. तर इथे मल्टिपल कॉम्प्युटर्स जे असतात तुमचे ते क्लस्टर वाईज सगळ्यांना एक्झिक्यूट करतं आणि एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला तिथून हाडूपमध्ये तिथे आपल्याला हाडूपचं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामधून आपल्याला रिझल्ट आणि आउटपुट भेटत असतात. रिपोर्ट वगैरे झाले तुमचे, त्यानंतर डॅशबोर्ड झाल्या. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर हाईव बघितला आपण, त्याच्यानंतर पिकचं आर्किटेक्चर बघितलं आणि मॅप रिड्यूस कसं यूज केलं जातं ते बघितलं. तर तुम्ही जी लेअर आहे याच्यानंतर जे तुमचे जॉब वगैरे असतात ते या 3मधून कोणत्याकडे पण पाठवले जातात. त्याच्यामधून पिग आणि हाईव हे काय करतं, तुमचे पिगमध्ये ज्या पण स्क्रिप्ट असेल त्या मॅप रिड्यूसमध्ये त्यांना कन्वर्ट करतं आणि हाईवमध्ये ज्या पण क्वेरीज असतील त्या मॅप रिड्यूस जॉबमध्ये कन्वर्ट करतं आणि त्याच्यानंतर त्या ज्या जॉब्स आहेत त्या रिझल्ट आणि आउटपुटसाठी एक्झिक्यूट केल्या जातात. तर अशा प्रकारे हे सगळं तिथे वर्किंग होतं. तर पिग आणि हाईव झाल्यानंतर हाईवचं आर्किटेक्चरचे कंपोनेंट जे आहेत त्याचं इथे एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले युजर इंटरफेस येतो. त्याच्यामध्ये काय करतो आपण, वेज टू इंटरॅक्ट विथ हाईव, CLI कमांड लाईन असते, त्याच्यामध्ये वेब UI असतो आणि ड्रायव्हर्स असतात. त्याच्यानंतर ड्रायव्हर काय करतं, रिसीव्ह करतं तुमच्या ज्या पण क्वेरीज आहेत त्या मी सांगितलं तेच आहे, मॅनेज करतं कंप्लीट लाईफ सायकलला ऑफ क्वेरीज एक्झिक्युशन. त्यानंतर कंपायलर काय करतं, हाईव QL क्वेरीजला कन्वर्ट करतं मॅप रिड्यूस जॉबमध्ये. त्याच्यामध्ये सिंटॅक्स वगैरे, सिमॅन्टिक्स वगैरे सगळं चेक केलं जातं. मेटा डेटा स्टोअर काय करतं, मेटा डेटाला स्टोअर करतं, जसं की टेबल्स नेम असेल, कॉलम नेम असेल, डेटा टाईप असेल, लोकेशन्स असतील, हे सगळं स्टोअर केलं जातं. ॲक्ट्स लाईक अ डेटाबेस कॅटलॉग. युजली युजेस MySQL डेटाबेस याच्यामध्ये यूज केला जातो. ऑप्टिमायझर काय करतं, एक्झिक्युशन प्लॅनला ऑप्टिमाइज करतं, रिड्युसेस अननेसेसरी ऑपरेशन्स, जे कामीचे नाहीत ते ऑपरेशन्स रिड्यूस करतं आणि एक्झिक्युशन इंजिनला पाठवतं. हे इंजिनला पाठवल्यानंतर ॲक्च्युअली रन्स द मॅप रिड्यूस जॉब्स ऑन हाडूप क्लस्टर आणि आपल्याला रिझल्ट फाइंड करून देतं. तर अशा प्रकारे हे हाईवचं जे कंपोनेंट्स आहे, आर्किटेक्चर आहे, हे वर्क होतं. त्याच्यानंतर आहे 11वा टॉपिक येतो, ॲनालिटिकल टेक्निक्स यूज इन बिग डेटा व्हिज्युअलायझेशन. आता याच्यात ॲनालिटिकल टेक्निक्स काय यूज होतात, तर 4 टाईपच्या आहेत. या आपण आधीच्या युनिट्समध्ये पण कवर केलेल्या आहेत. परत एकदा इथे बघून घेऊयात काय होतं याच्यामध्ये. तर टेक्निक्स ॲनालाइज करण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक्स आपण इथे यूज करतो किंवा कोणकोणते ॲनालिटिकल्स टेक्निक्स आहेत त्या बघून घेऊयात. तर 4 टाईपच्या आहेत. सगळ्यात पहिली येते डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक आणि प्रेडिक्टिव्ह आणि पर्स्पेक्टिव्ह. तर अशा या 4 आहेत ज्या कॉम्प्लेक्सिटी आणि व्हॅल्यूज इन्क्रीज करताना तुम्हाला इकडे जाताना बघतात. तर सगळ्यात पहिले येते डिस्क्रिप्टिव्ह, त्यानंतर दुसऱ्या नंबरला येते डायग्नोस्टिक, तिसऱ्या नंबरला येते प्रेडिक्टिव्ह आणि
प्रिस्क्रिप्टिव्ह. तर अशा 4 ज्या आहेत ते टाईप्स आहेत ॲनालिटिक्सचे, जे तुम्हाला एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यानंतर लाईन प्लॉट. आता इथून पुढे पायथॉनचे कन्सेप्ट आहेत लाईन प्लॉट वगैरे, ते आपण डिटेलमध्ये बघत आहोत. याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन विचारत नाही. आपण बघितलं आहे की टाईप्स ऑफ व्हिज्युलायझेशन बघितले सगळ्यात पहिले, आणि त्याच्यानंतर टेक्निक्स बघितल्या. तर त्या ज्या टेक्निक्स होत्या तुमच्या लाईन प्लॉट वगैरे, बार चार्ट वगैरे किंवा स्कॅटर प्लॉट झाले, तर या ज्या टेक्निक्स आहेत या तुम्हाला विचारत नाहीत जास्त, पण एकदा बघून घेऊयात आपण. सिलेबसमध्ये आहे तर डिटेलमध्ये एकदा बघून घेऊयात. तर लाईन प्लॉट जो आहे तुम्हाला सांगितलं आहे की लाईन प्लॉट इज अ टाईप ऑफ चार्ट डिस्प्ले डेटा पॉईंट्स कनेक्टेड बाय स्ट्रेट लाईन्स टू शो ट्रेंड्स अँड चेंजेस ओव्हर टाईम अँड ॲक्रॉस कॅटेगरीज अँड टाईमच्या रिलेटेड हा डेटाला शो करत असतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता मंथ्स आणि सेल्सचं इथे एक्झाम्पल, आणि जो लाईन प्लॉट आहे तो इथे डिस्प्ले केलेला आहे. व्हेन टू यूज, कधी यूज केला जातो? डेटा चेंजेस ओव्हर टाईमच्या रिलेटेड जेव्हा डेटा चेंजेस होत असतो तेव्हा याला यूज केलं जातं. शोविंग ट्रेंड्स इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि फ्लक्च्युएशन याच्यामध्ये आपण दाखवत असतो. कम्पेअरिंग मल्टिपल ट्रेंड्स ऑन सेम ग्राफ, मल्टिपल ट्रेंड्सचा कम्पॅरिझन आपण एकाच ग्राफवरती दाखवू शकतो. रिअल लाईफ ॲप्लिकेशन बघायचे झाले तर स्टॉक मार्केट, वेदर आणि सेल्स, वेबसाईट, हेल्थ याच्यामध्ये आपण बघत असतो टाईमच्या रिलेटेड. जसं की इथे स्टॉक प्राईस 1 इयरचं बघतो, वीकचं टेम्परेचर बघतो, त्यानंतर मंथली रेव्हेन्यू, म्हणजेच टाईमच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण इथे बघत असतो लाईन प्लॉटमध्ये. लाईन प्लॉट हा टाईम प्लस जितके पण आपले दुसरे व्हेरिएबल्स असतील त्याच्या रिलेटेड कम्पेअर करतो, आणि याच्यामध्ये आपल्याला डॉट्स आणि लाईननं रिप्रेझेंट करत असतो. त्याच्यानंतर दुसरा आहे तो स्कॅटर प्लॉट. स्कॅटर प्लॉटचे 3 टाईप दिलेले आहेत आपल्याला इथं, पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह कोरिलेशन आणि नो कोरिलेशन. आता याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये आपल्याला चांगलं रिझल्ट दाखवतो, निगेटिव्हमध्ये खराब रिझल्ट दाखवतं, आणि नो कोरिलेशनमध्ये काहीच रिझल्ट नाही आहे, काहीच पॅटर्न नाही आहे असं आपल्याला सांगत असतं. तर अशा प्रकारे स्कॅटर प्लॉट इज अ टाईप ऑफ चार्ट दॅट डिस्प्लेज इंडिव्हिज्युअल डेटा पॉईंट्स ॲज अ डॉट्स ऑन 2D ग्राफ. तर 2D ग्राफवरती हा यूज केला जातो. रिलेशनशिप कोरिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबलच्या मधलं हे कोरिलेशन आणि रिलेशनशिप आपल्याला शो करत असतं. याच्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस डॉट्सचा यूज करून आपण तिथे दाखवत असतो. व्हेन टू यूज, कधी याचा यूज केला जातो? तर रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स जेव्हा आपल्याला फाइंड करायचे असतात त्याच्यासाठी आपण याचा यूज करत असतो. डिटेक्टिव्ह आउटलायर्स इन डेटामध्ये काही जर आपल्याला आउटलायर्स डिटेक्ट करायचे असतील तर याचा यूज केला जातो. चेकिंग कोरिलेशन बिफोर बिल्डिंग ML मॉडेल्स, तर कोरिलेशन चेक करण्यासाठी पण आपण याचा यूज करतो. व्हिज्युलायझिंग क्लस्टर्स इन डेटा, तर क्लस्टरचा व्हिज्युलाइज करण्यासाठी पण आपण इथे याला यूज करतो. तर याचे ॲप्लिकेशन्स बघायचे झाले तर एज्युकेशन, हेल्थ केअर, बिझनेस, स्पोर्ट्स, रिअल इस्टेट याच्यामध्ये याचा यूज केला जातो. जसं की एज्युकेशनमध्ये स्टडी हवर्स वर्सेस एक्झाम मार्क्स. जर इथे तुम्ही बघू शकता की स्टडी हवर्स वर्सेस एक्झाम मार्क, जसा जितका तुमचा स्टुडंट स्टडी हवर वाढवेल तेवढेच त्याचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा प्रकारे इथे तुम्ही त्याला व्हिज्युलाइज करू शकता स्कॅटर प्लॉट. त्याच्यानंतर येतं हिस्टोग्राम. हिस्टोग्राम काय आहे तर इज अ टाईप ऑफ बार चार्ट दॅट शोज द डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी ऑफ अ सिंगल कंटिन्युअस व्हेरिएबल बाय डिवायडिंग डेटा इंटू इंटरवल्स कॉल्ड बीन्स आपण त्याला बोलतो. बीन्समध्ये याला डिवाइड करून तो आपल्याला सिंगल कंटिन्युअस व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन शो करत असतो. तर कधी यूज केलं जातं? जेव्हा आपण डेटाचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दाखवायचं असते तेव्हा. टू फाइंड स्क्यूनेस जेव्हा आपल्याला फाइंड करायची असते तेव्हा. डिटेक्ट आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी, आणि टू अंडरस्टँड सेंट्रल टेंडन्सी जेव्हा आपल्याला फाइंड करायचे असेल तेव्हा. फॉर सिंगल कंटिन्युअस व्हेरिएबलसाठी हे यूज केलं जातं. याचे ॲप्लिकेशन बघायचे झाले तर एज्युकेशन, हेल्थ केअर, बिझनेस, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सगळ्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दाखवायचं असेल तेव्हा आपण याचा यूज करतो. आणि याचे 4 टाईप्स आहेत, नॉर्मल, राईट आणि लेफ्ट, युनिफॉर्म. नॉर्मलमध्ये सिम्पल आपल्याला दाखवतं की बेल कर्व सारखा आपल्याला दाखवतं की डेटा हा कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे.
त्याच्यानंतर राईटमध्ये फक्त राईट साईडला डेटाला डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, त्यानंतर लेफ्ट साईडला कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि युनिफॉर्ममध्ये सगळा डेटा हा कसा इक्वली हाईटवर व्हिज्युअलाइज करतो आपण त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हिस्टोग्रामचा यूज केला जातो. त्याच्यानंतर येतं डेन्सिटी प्लॉट. डेन्सिटी प्लॉट इज अ स्मूथ व्हर्जन ऑफ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामचंच व्हर्जन आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल्स ॲज अ स्मूथ कर्व इन्स्टेड ऑफ बार्स. हिस्टोग्राममध्ये आपण असे बारचा यूज करत असतो, तर डेन्सिटी प्लॉटमध्ये आपण बारचा यूज न करता इथे आपण फक्त अशा स्मूथ कर्वचा यूज करत असतो डेटाला शो करण्यासाठी. तर हे कधी यूज केलं जातं, डिस्ट्रीब्युशनसाठीच यूज केलं जातं कंटिन्युअस डेटा असेल तेव्हा, लाईक अ हिस्टोग्राम. व्हेन यू वांट स्मूथर व्हिज्युअलायझेशन दॅन हिस्टोग्राम. हिस्टोग्रामपेक्षा जर तुम्हाला चांगलं व्हिज्युअलायझेशन पाहिजेत असेल तर आपण याचा यूज केला जातो. टू कम्पेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ मल्टिपल ग्रुप्स. मल्टिपल ग्रुप्सचा जेव्हा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तेव्हा याचा यूज केला जातो. व्हेन एक्स्ट्रॅक्ट बिन साईज शुड नॉट अफेक्ट द व्हिज्युअलायझेशन, तेव्हा याचा यूज केला जातो. तर याचे ॲप्लिकेशन एज्युकेशन, हेल्थकेअर, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये बघू शकता. जेव्हा तुम्हाला दोन व्हेरिएबलचं कम्पॅरिझन करायचं असेल, डिस्ट्रीब्युशन करायचं असेल, डिस्ट्रीब्युशनसाठीच यूज होतं, फक्त याच्यामध्ये स्मूथ कर्वचा यूज करतो आपण. त्याच्यानंतर येतं बॉक्स प्लॉट. बॉक्स प्लॉट ऑल्सो कॉल्ड एज बॉक्स अँड व्हिस्कर प्लॉट इज अ चार्ट दॅट शोज द स्टॅटिस्टिकल समरी ऑफ डेटा. आता डेटाची समरी हा दाखवत असतो आपल्याला युजिंग 5 की व्हॅल्यूज. जसं की मी तुम्हाला सांगितलं मागेच, बॉक्स प्लॉटमध्ये आपण मिनिमम, Q1, मीडियम, Q3 आणि मॅक्झिमम अशा 5 ज्या की व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये आपण डेटाला समराईज करत असतो. तर या की व्हॅल्यूजची कंपोनेंट्स काय आहे बॉक्स प्लॉटमधले ते बघून घेऊयात. मिनिमम म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट असतो, त्यानंतर Q1 हा 25% असतो, मीडियम हा 50% असतो, मिडल व्हॅल्यू असते, Q3 हा 75% असतो आणि मॅक्झिमम म्हणजेच लार्जेस्ट व्हॅल्यू शो करतो. तर अशा प्रकारे हे मिनिमम टू मॅक्झिमम आपल्याला शो करतं. मिनिमम 25%, 50%, मीडियम आणि 75% आणि लार्जेस्ट. तर याचे ॲप्लिकेशनमध्ये एज्युकेशन, हेल्थकेअर, बिझनेस, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कम्पेअर करण्यासाठी यूज केलं जातं. तर कम्पेअर मार्क्स ॲक्रॉस सब्जेक्ट, पेशंट एज ॲक्रॉस हॉस्पिटल, सॅलरी ॲक्रॉस डिपार्टमेंट, स्टॉक रिटर्न्स ॲक्रॉस सेक्टर्स. तर अशा प्रकारे वेगवेगळे व्हेरिएबल्स हे कम्पेअर करण्यासाठी याचा यूज होतो. तर याच्यामध्ये आपण डेटाची समराईज करण्यासाठी याचा यूज करतो, स्टॅटिस्टिकल समरी ऑफ डेटा. तर अशा प्रकारे पूर्ण टॉपिक आपण 1 बाय 1 कवर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण DSP-DAचा पूर्ण सिलेबस कवर केलेला आहे, युनिट नंबर 1 पासून तर युनिट नंबर 6 पर्यंत. 1 आणि 2चा तर काही यूज नाही आहे तुम्हाला, कारण इनसेम झालेली आहे. पण युनिट नंबर 3 टू युनिट नंबर 6 पर्यंत पूर्ण 1 शॉर्ट लेक्चर आपण कवर केलेले आहेत 1 बाय 1. आणि त्याच्यामध्ये मी सिम्पल एक्सप्लेनेशन काढलेलं आहे प्रत्येक टॉपिकचं, प्रत्येक एखाद्या पॉईंटचं. तर अशा प्रकारे पूर्ण युनिट आपण कवर केलेले आहे. तर ही जी प्लेलिस्ट आहे ही तुमच्या मित्रांसोबत, थर्ड इयरच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपल्या चॅनलला. या ज्या नोट्स आहेत सगळ्या, या ज्या PDF आहेत किंवा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, आणि मी तुम्हाला काही PYQचे जे ॲन्सर्स आहेत ते पण प्रोव्हाइड करणार आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं जे टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲपचं चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर पुढचे जे दुसरे सब्जेक्ट आहेत WT, क्लाउड, तर याच्यासाठी पण व्हिडिओ अपलोड होतील लवकरच. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा होता आणि बाकीच्या कोणकोणत्या सब्जेक्टचे किंवा एखाद्या टॉपिकचा जर तुम्हाला सेपरेटली व्हिडिओ पाहिजेत असेल तर ते पण सांगा. धन्यवाद मित्रांनो.